चला तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना गुड इव्हनिंग. अंतर्गत सुरक्षा संबंधातील जी लेक्चर सिरीज आहे ती आपली संपूर्ण कंप्लीट झालेली आहे. त्यावर व्हिडिओ देखील आपण आपल्या ॲपवर अपलोड केलेले आहे. ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ आधी तुम्ही बघून टाका आणि त्यानंतर तुम्ही आजच्या व्हिडिओला तिथे वळू शकता. ठीक आहे. आता बघा, आजचा जो आपला टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपण उत्तर लिखाणासंदर्भात थोडं प्रॅक्टिकल अप्रोच कसा असायला पाहिजे ते आपण थोडक्यात तिथं समजून घेणार आहे. आणि एक प्रश्न देखील आपण बघणार आहे त्याच्यामध्ये. जो प्रश्न 2025 मध्ये युपीएससी परीक्षेत अंतर्गत सुरक्षा या विषयावर विचारला गेला होता, त्या प्रश्नाला धरून उत्तर कसं लिहिलं पाहिजे, परिचय म्हणजे इंट्रोडक्शन कसं लिहिलं पाहिजे, मेन मुख्य भाग त्याचा जो असतो, मेन बॉडी ज्याला म्हणतात, ती कशी लिहिली पाहिजे आणि कन्क्लुजन कसं करायचं. तर या बाबी आपण एका प्रश्नावरूनच तिथं समजून घेणार आहोत आणि त्या अनुषंगाने तुम्हाला अप्रोच कसा असायला हवा, उत्तर कसं लिहिलं गेलं पाहिजे, हे थोडक्यात इथं समजून घ्यायचा आमचा उद्देश आहे. चला तर सुरुवात करूया. आता बघा, सर्वप्रथम काही महत्वपूर्ण ज्या मूलभूत सूचना आहे उत्तर लिखाणात त्या तुम्ही लक्षात ठेवा. या आधी देखील आमच्या अकॅडमीच्या मार्फत निलेश सरांनी ऑलरेडी काही व्हिडिओज तिथे उत्तर लिखाणासंदर्भात तिथं युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते व्हिडिओ पहिले आमच्या एऑनएस अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर जाऊन पहिले बघा. ठीक आहे. पण त्याचं देखील एक संक्षिप्त रूपात तिथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मूलभूत सूचना काय. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे पेपर आहे GS 1 पासून तर GS 4 पर्यंत, ठीक आहे, यामध्ये मुख्यत्वे आता GS 4 हा जो पेपर आहे, इथिक्सचा पेपर, त्याचा पेपर पॅटर्न थोडा डिफरंट असतो. पण बाकी GS 1, GS 2 आणि GS 3 हे जे 3 पेपर आहे, या पेपरमध्ये प्रत्येकी तुम्हाला 20 प्रश्न तिथे विचारले जातात. इथे प्रश्न 20 प्रश्न, आणि या 20 प्रश्नामध्ये देखील जो पेपर पॅटर्न आहे त्याचं विभाजन कसं आहे, तर काही प्रश्न म्हणजे अर्धे प्रश्न जवळपास तुम्हाला 10 मार्कांसाठी विचारले जातात आणि अर्धे प्रश्न तुम्हाला 15 मार्कांसाठी विचारले जातात. ठीक आहे. आता यामध्ये 20 प्रश्नापैकी अर्धे प्रश्न म्हणजे 10 क्वेश्चन्स तुम्हाला 10 मार्काचे राहतील आणि 10 क्वेश्चन्स तुम्हाला 15 मार्कांचे राहतील. तर यामध्ये विशेष करून जर बघायला गेलं तर वेळ, आता तुम्हाला जो वेळ आहे प्रत्येक पेपरला तो आहे 3 तास. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक पेपरला 3 तासात तुम्हाला तिथे मिळणार आहे. किती प्रश्न सोडवायला? 20 प्रश्न प्रत्येकी पेपरमध्ये सोडवायला. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्न 10 मार्कांचे सोडवायचे आणि उर्वरित 10 प्रश्न 15 मार्कांचे सोडवायचे. तर आता वेळेचं गणित जर आपण केलं, ज्याला टाइम मॅनेजमेंट म्हणतात, टाइम मॅनेजमेंट फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो या उत्तर लिखाणाच्या पेपरमध्ये. त्याचं कारण असं आहे की जर वेळेचं जर गणित तुमचं योग्य वेळी जमलं, तुमचे 20च्या 20 प्रश्न पूर्ण प्रश्न तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. यामध्ये जर आता बघायला गेलं तर 10 मार्कांसाठी तुम्हाला जो वेळ मिळतो तो अंदाजे 7 मिनिटात. 7 मिनिटात तुमचा 10 मार्काचा एक प्रश्न लिहून झाला पाहिजे आणि 15 मार्कांसाठी जो तुम्हाला वेळ मिळतोय तो अंदाजे 10 मिनिटं प्रत्येक प्रश्न. म्हणजे एक प्रश्न तुमचा 10 मिनिटात लिहून झाला पाहिजे. आता 10 गुणिला 7 म्हणजे एकूण जो वेळ तुमच्याकडे राहणार आहे तो आहे 70 मिनिटात तुमचे 10 प्रश्न झाले. आणि 10 गुणिला 15 म्हणजे 10 गुणिला 10 म्हणजे जवळपास 100 मिनिटात तुमचे हे उर्वरित 10 प्रश्न 15 मार्काचे तिथं कंप्लीट होईल. म्हणजे एकूण तुमचा वेळ 170 मिनिटांचा होईल. पण 3 तास म्हणजे 180 मिनिटं, म्हणजे तुमचे 10 मिनिटं वाचतात आणि त्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही परत तुमचा पेपर रिचेक करू शकता किंवा कुठं जास्त 1-2 मिनिट मागे पुढे झाले ते तुमचे ऍडजस्ट होऊ शकतात. म्हणजे काय, तर 10 मार्कांच्या प्रश्नाला प्रत्येकी तुम्हाला 7 मिनिटं मिळतात. त्या 7 मिनिटांमध्ये तुमचं उत्तर लिहून झालं पाहिजे. आणि तशीच प्रॅक्टिस तुमची 15 मार्कांच्या प्रश्नाची करायची आहे, ज्याला तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय होतं, इथे असं वेळेचं समीकरण तुम्ही आधीपासून डोक्यात ठेवलं पाहिजे. हा, पण आधीपासून डोक्यात ठेवलं पाहिजे याचा अर्थ असा नाही की पहिल्या उत्तरापासूनच आपल्याला हे टाइमलाईन फॉलो करायची आहे. सुरुवात जेव्हा तुम्ही उत्तर लिखाणाची करणार तेव्हा तुम्ही वेळेचं बंधन फॉलो करू नका. तुम्ही एक प्रश्न 15 मिनिटं, 20 मिनिटं किंवा अर्ध्या तासात ही लिहिला पहिला प्रश्न तरी चालेल, पण आपल्याला कंटिन्युटी मेंटेन करणं फार आवश्यक आहे. म्हणजे दिवसाला कोणत्याही परिस्थितीत एक प्रश्न लिहून आम्हाला पाठवा किंवा स्वतः चेक करा, जेणेकरून तुमची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस तिथे कंटिन्यूस राहिली पाहिजे. जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली किमान एक महिना तरी दररोज एक उत्तर जर लिहिण्याची प्रॅक्टिस जर तुम्ही करत असाल तर हळूहळू तुमचा तो वेळ जो आधी तुम्हाला अर्धा तास लागायचा एक प्रश्न लिहायला तो कदाचित 20 मिनिटावर येऊ शकतो, नंतर 15 मिनिटावर, आणि तोच तुमचा वेळ 10 मिनिटावर आल्याशिवाय
राहणार नाही. पण आवश्यक काय विद्यार्थी मित्रांनो, कंटिन्युटी ठेवणं. ठीक आहे, सातत्य असलं पाहिजे. जर अभ्यासात किंवा उत्तर लिखाणात सातत्य नसेल तर त्याचे परिणाम तुम्हाला चांगले मिळणार नाही. आपण काय करतो, आपण पेपरच्या आधी म्हणजे पेपर जेव्हा राहील तेव्हा 10 दिवसाआधी आपल्याला एकदम जोम येतो. तसं करू नका इथे. कारण उत्तर लिखाण हे काय आहे, याला आम्ही आर्ट ऑफ आन्सर रायटिंग म्हणतो. ठीक आहे, एक कला आहे. आणि कमी तुम्हाला याच्यामध्ये जे उत्तर लिहायचे आहे 10 मार्कांचे प्रश्न जे आहे ते 150 शब्दात तिथे लिहायचे. 150 शब्द वर्ड्स. आणि 15 मार्कांचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला 250 शब्दात लिहायचा आहे. हे लक्षात ठेवा. तर एवढ्या कमी शब्दात मोठ्यातले मोठे टॉपिक जर इलॅबोरेट करायचे असेल तर तुमच्याकडे कला असली पाहिजे. कशाची कला असली पाहिजे? तर उत्तर लिखाणाची कला असली पाहिजे. आणि ती उत्तर लिखाणाची कला तुम्हाला डेव्हलप करावी लागेल. मी आजचं एक लेक्चर सांगून किंवा असे तुम्ही 100 लेक्चर ऐकून टाका, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला आउटपुट मिळणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, जितके लेक्चर्स तुम्ही बघत असाल तर त्या एक लेक्चर कमी बघा, पण स्वतः उत्तर लिहून बघा. उत्तर लिहून झाल्यानंतर स्वतः चेक करा. स्वतः चेक केल्यानंतर देखील जर आपल्याला काही गोष्टी नाही समजल्या तर सरळ आम्हाला पाठवा. मी याआधी देखील सांगितलंय तुम्हाला, नंबर माझे तुमच्याकडे आहेत. तुम्ही सरळ आमच्या ऑफिशियल नंबरवर तिथे पाठवू शकता उत्तर लिहून, आणि तुम्हाला ते उत्तर विदिन 24 तासात तिथे चेक करून मिळेल. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, हे थोडं समीकरण. ठीक आहे, यानंतर आता जसं मी सांगितलं की 2 प्रकारचे प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, एक असतो 10 मार्कांचा. आता 10 मार्कांचा जो प्रश्न असतो यामध्ये तुम्हाला उत्तर जे लिहायचं असतं तर 150 शब्दामध्ये उत्तर लिहायचं असतं. आणि दुसरा जो प्रश्न असतो तो असतो 15 मार्कांसाठी, 15 गुणांसाठी हा प्रश्न असतो. आणि इथे तुम्हाला जे उत्तर लिहायचं असतं ते 250 शब्दात इथे उत्तर लिहायचं असतं. आता उत्तर लिहिताना शब्दाचं नियोजन कसं करावं? कारण जनरली आता बघा याच्यामध्ये तुम्हाला जे उत्तराचं स्ट्रक्चर असतं, रचना जी असते, त्या रचनेमध्ये 3 विभाग म्हणजे तुमचं उत्तर 3 विभागात तुम्हाला 3 भागात तुम्हाला तिथे तोडायचं आहे. पहिला भाग असतो इंट्रोडक्शन. ठीक आहे, त्याला परिचय म्हणतात. पहिला भाग काय असतो? इंट्रोडक्शन. ठीक आहे. दुसरा भाग असतो मेन बॉडी, ज्याला आपण मराठीमध्ये मुख्य भाग म्हणतो. म्हणजे मूळ जो प्रश्न तुम्हाला विचारला आहे त्या मूळ प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मुख्य भागात लिहायचं असतं. आणि तिसरा जो भाग असतो तो असतो कन्क्लुजन. कन्क्लुजन म्हणजे काय? तर याला निष्कर्ष म्हणतात आपण. ठीक आहे, तर परिचय, मुख्य भाग आणि निष्कर्ष. तर अशा 3 टप्प्यामध्ये तुम्हाला तुमचं उत्तर विभाजित करावं लागतं. यालाच आपण इंग्रजीमध्ये IBC अप्रोच म्हणतो. कोणता अप्रोच म्हणतो? IBC. IBC म्हणजे I फॉर इंट्रोडक्शन, B फॉर मेन बॉडी, C फॉर कन्क्लुजन किंवा निष्कर्ष. आता याच्यामध्ये जर 15 मार्क आणि 10 मार्कांचे प्रश्नांचं जर शब्दांची मर्यादा जर आपल्याला डिवाइड करायची असेल तर बघा 150 शब्दांचा जर उत्तर तुम्हाला लिहायचं असेल त्यामध्ये तुमचं जे इंट्रोडक्शन आहे ते अंदाजे जवळपास 20 ते 25 शब्दात तिथं झालं पाहिजे. किती शब्द द्यायला पाहिजे तुम्हाला इंट्रोडक्शनला? 20 ते 25 शब्द. मग दुसरं असते मेन बॉडी. दुसरा पार्ट कोणता असतो? मुख्य भाग, ज्याला म्हणतात मराठीमध्ये. ठीक आहे, तर मुख्य भाग जो आहे याला तुम्हाला 100 ते 110 शब्दात तिथे तुम्हाला लिहायचं असतं. आता याच्यामध्ये 125च्या जवळपास तुमचे शब्द गेलेत. मग उरलेला कन्क्लुजन जो आहे त्या कन्क्लुजन मध्ये अगेन तुम्हाला 20 ते 25 शब्दात तुम्हाला कन्क्लुजन तिथे लिहायचं आहे. म्हणजे अशा प्रकारची शब्दांची जी मर्यादा आहे 150 शब्द, ती तुम्हाला अशा प्रकारे विभाजित करायचं आहे. म्हणजे तुमचं इंट्रोडक्शन मॅक्स टू मॅक्स 25 शब्दाच्या वरती जायला नको. म्हणजे 3 लाईन आपण रफली म्हणू शकतो. ठीक आहे, मेन बॉडी जी आहे 100 ते 110 शब्दांच्या वरती तिथे जायला नको. आणि कन्क्लुजन जे आहे, निष्कर्ष जे आहे, तो निष्कर्ष देखील 20 ते 25 शब्दांच्या वरती तुम्हाला तिथे लिहायचा नाही आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हा प्रॅक्टिकल अप्रोच आहे. आता तुम्हाला बहुतांश वेळ वाटेल की सर जे आम्हाला मॉडेल आन्सर मिळतं किंवा आज देखील जे मॉडेल आन्सर मी तुम्हाला डिस्कस करणार आहे त्याचं उत्तर खूप मोठं राहतं. तर ते कसं? पण विद्यार्थी मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, आम्हाला तुम्हाला कोणताही टॉपिक किंवा कोणताही प्रश्न इलॅबोरेट करताना त्याचे विविध पैलू सांगणं फार आवश्यक असतं. म्हणजे त्या एका टॉपिकवर जर 150 शब्दात जरी उत्तर लिहायचं झालं तरी आम्हाला त्याचे विविध डायमेन्शन, ज्याला मल्टी डायमेन्शनल अप्रोच म्हणतात किंवा बहुआयामी दृष्टिकोन म्हणतो, तर विविध त्याचे पैलू सांगणं आवश्यक आहे की जेणेकरून तुमच्या डोक्यात ती गोष्ट गेली पाहिजे. मग त्यातल्या महत्वाच्या बाबी तुम्ही त्या उत्तरामध्ये लिहू शकता,
म्हणजे जर 150 शब्दांचा विचारला तर मग त्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर फ्रेम करावं लागतं, आणि 250 शब्दांचा प्रश्न विचारला तर त्या पद्धतीनं तुम्हाला तिथं वेळेवर उत्तर फ्रेम करावे लागू शकतात. तर हे लक्षात ठेवा. जसं आता एवढं कळलं तुम्हाला की 150 शब्दांचा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर या IBC अप्रोचच्या अनुषंगानं तुमचा परिचय किंवा इंट्रोडक्शन 20 ते 25 शब्दात तुम्हाला गुंडाळायचा आहे. मुख्य भाग जो आहे, ज्याला मेन बॉडी म्हणतो, तो 100 ते 110 शब्दात तुम्हाला गुंडाळायचा आहे. आणि तिसरं कन्क्लुजन, ज्याला आपण निष्कर्ष म्हणतो, हा तुमचा 20 ते 25 शब्दात तुम्हाला तिथे गुंडाळायचा आहे. म्हणजे त्या अनुषंगाने जर एकूण तुम्ही बेरीज केली तर बेरीज 20 आणि 20 40, 100 140, तरी 10 शब्द म्हणजे 25 शब्दांचे जरी तुम्ही इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन लिहिले तरीही तुमचा पूर्ण जे उत्तर आहे ते 150 शब्दांच्या तिथे येतं. आणि याच्यासाठी तुम्हाला जी जागा दिली जाते ती जवळपास 1.5 पान दिले जातात. ठीक आहे, एक पूर्ण पान आणि दुसरं अर्ध पान. तर एवढ्या 1.5 पानामध्ये तुम्हाला 150 शब्दांचं उत्तर तिथं दिलं जातं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि पॉसिबल आहे. योग्य पद्धतीनं तुम्ही शब्दांची बचत कशी करायची, काय करायची, हे देखील मी आजच्या लेक्चरमध्ये थोडक्यात सांगणार आहे. कारण कसं ना, उदाहरणं घ्यावे लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सगळ्या गोष्टी फक्त मी तुम्हाला प्रश्न न सोडवता आपण डिस्कस करू शकणार नाही. तर प्रत्येक प्रश्नाचं किंवा प्रत्येक पॅटर्नचं आपण एक उदाहरण घेऊ आणि त्या अनुषंगाने आपण बघणार आहोत कसे उत्तर तुम्हाला लिहायचे, कसा तुम्हाला अप्रोच तिथं ठेवायचा आहे, जेणेकरून सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं आणि काही स्ट्रेस न घेता तुमची उत्तर लिखाणाची तयारी तिथं आम्ही करून घेणार आहोत. त्यानंतर आता दुसरा प्रश्न, दुसरा म्हणजे काय, तर 250 शब्दांसाठीचा, जो 15 मार्काला तुम्हाला विचारला जात आहे. आता स्वाभाविक आहे विद्यार्थी मित्रांनो की इथे 150 शब्द आहे तर तुमची मर्यादा लिमिटेड आहे, तर आपले शब्द सुद्धा मर्यादित असतील. पण इथे 250 शब्द असल्यामुळे काय होतं की शब्दांची मर्यादा इंट्रोडक्शन मध्ये वाढेल, मुख्य भागात वाढेल आणि कन्क्लुजन किंवा निष्कर्षात देखील तुम्हाला जास्त शब्द तिथे मिळतील. तर एकंदरीत जरी आपण इथं बघितलं तर 250 शब्दांमध्ये जेव्हा उत्तर आपल्याला लिहायचं असते तेव्हा इंट्रोडक्शन तुम्ही जवळपास 35 ते 40 शब्दामध्ये लिहू शकता. इंट्रोडक्शन तुम्ही 35 ते 40 शब्दात तिथं लिहू शकता. हे लक्षात ठेवा. इंट्रोडक्शनचा जेवढा साईज असेल तुमचा, तेवढाच साईज तुम्हाला किंवा तेवढी शब्दांची मर्यादा तुम्हाला कन्क्लुजनला ठेवायची आहे. म्हणजे तुमचं कन्क्लुजन देखील 35 ते 40 शब्दांपर्यंत तिथं गेलं पाहिजे. आता उरला काय, तर उरला मुख्य भाग किंवा मेन बॉडी. तर हा जो मेन बॉडीचा पार्ट आहे, याला तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 170 ते 180 शब्दांमध्ये तिथं त्याला सॉल्व करायचं आहे किंवा लिहायचं आहे. ठीक आहे, म्हणजे काय, तर जवळपास शब्दांची मर्यादा तुम्ही जर बघाल तर दुप्पट होऊन जाते. ठीक आहे, पण इंट्रोडक्शन 35 ते 40, मुख्य भाग 170 ते 180 शब्दांमध्ये लिहायचं आहे आणि कन्क्लुजन जे आहे ते अगेन 35 ते 40 शब्दामध्ये तुम्हाला तिथं लिहायचं आहे. कोणत्या प्रश्नांसाठी? हे प्रश्न 15 मार्कांसाठी विचारले जातात, म्हणजे शब्दांची मर्यादा 250 असते अशी. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे अशा प्रकारचं एक नियोजन तुमचं आतापासून असायला पाहिजे. पण अगेन मी सांगतोय की पहिल्या दिवशीपासून सर असं फॉलो करायचं का, तर काही आवश्यकता नाहीये. कारण एकदम पहिल्या दिवशीपासून जर तुम्ही याचा प्रयत्न कराल तर तुम्ही डिमोटिवेट होऊन जाल. तर बेटर आहे की पहिले काय करा, पहिले तुम्ही तुमच्या पद्धतीनं उत्तर लिहायला सुरू करा. एक उत्तर लिहायला, जसं मी ते सांगितलं की 10 मार्कांचा प्रश्न लिहायला तुम्हाला मिनिमम 7 मिनिटं असतात. एक प्रश्न लिहायला 7 मिनिटं असतात आणि 15 मार्कांचा प्रश्न लिहायला तुमच्याकडे मिनिमम प्रत्येक प्रश्न 10 मिनिटं असतात. तर ही जी वेळेची मर्यादा आपण म्हणू शकतो किंवा टाइम मॅनेजमेंट जे म्हणू शकतो, हे कालांतराने तुमच्या आन्सर रेटिंगमध्ये तिथं दिसून येईल. पण सध्या परिस्थितीत सुरुवात करताना तुम्ही एका प्रश्नाला अर्धा तास जरी वेळ दिला तरी पुरे आहे. इव्हन त्यामध्ये देखील मी तुम्हाला एक ऍडवाइस देईल, जर तुम्ही ओपन बुक, म्हणजे जर कोणता प्रश्न आलेला आहे किंवा तो तुम्ही लिहायचा प्रयत्न करत असाल, पण त्या प्रश्नासंदर्भात तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही पहिले त्याची पूर्ण शहानिशा करा, पूर्ण माहिती त्याची गोळा करा आणि मग ती स्वतःच्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ज्याला आपण ओपन बुक टेस्ट म्हणतो, ओपन बुक टेस्ट देखील तुम्ही करू शकता. म्हणजे कोणताही टॉपिक आला, जसं नक्षलवादासंदर्भात काही प्रश्न विचारला गेला आणि तुम्हाला काही गोष्टी नाही माहित आहे, तर तुम्ही त्याचं पहिले पूर्ण रिसर्च करा. रिसर्च करून डेटा संकलित करा आणि तो स्वतःच्या भाषेत किंवा स्वतःच्या शब्दात लिहायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस होईल की उत्तर कसं लिहिले पाहिजे, काय लिहिले पाहिजे. आणि हे लक्षात ठेवा, पुष्कळ वेळा एक न्यूनगंड आपल्या मनात असतो की सर उत्तर लिहिताना काहीतरी वेगळं करायचं आहे का, किंवा इतरांपेक्षा माझं उत्तर वेगळं लिहायसाठी, वेगळं दिसायसाठी मी काही एकदम हायफाय शब्द वापरायचे आहे का. तर काहीच आवश्यकता नाही विद्यार्थी मित्रांनो. आयोगाची तुमच्याकडनं अपेक्षा एवढीच आहे की तुम्हाला उत्तर सोप्यातल्या सोप्या भाषेत लिहायचं आहे. हे लक्षात ठेवा. आयोगाची तेवढीच अपेक्षा असते. म्हणजे समोरच्या व्यक्तीला तो पॉइंट कळला पाहिजे आणि सोप्यातल्या सोप्या भाषेत तुमचं उत्तर लिहिलं पाहिजे. तशा पद्धतीलाच
आयोग तिथं अप्रिशिएट करतो आणि त्याच पद्धतीला मार्क जास्त मिळतात. तुम्ही तिथे काहीतरी जे म्हणतो ना की फ्लावरी वर्ड्स म्हणतात इंग्रजीमध्ये. फ्लावरी वर्ड्स म्हणजे काय, तर एकदम खूप असे क्लिष्ट शब्दांचा जर तुम्ही वापर केला आणि तुम्हाला वाटत असेल की काहीतरी म्हणजे बा एकदम काय जगावेगळे शब्द जर आम्ही वापरले तर मार्क चांगले मिळतात, असा तिथं अशा भ्रमात तुम्ही राहू नका. कारण तसा काही अप्रोच या परीक्षेमध्ये फॉलो केला जात नाही. यामध्ये सिंपल गोष्ट आहे, एक रॉनेस पाहिजे तुमच्या आन्सरमध्ये. म्हणजे जेवढं तुमच्या मनातलं आहे तेवढं जरी तुम्ही, पण योग्य गोष्टी. बरं, असं नाही की काही मनातलं आहे तर तिथे लिहून आले आणि तुम्हाला मार्क मिळतील, असं होत नाही. पण प्रश्नाची जी डिमांड आहे, म्हणजे जो प्रश्न विचारला गेला आहे त्याची जी डिमांड आहे, त्याची जी गरज आहे, जर तुम्ही ती गरज तिथे योग्य पद्धतीनं मांडली आणि जर तेवढं जरी तुम्ही मर्यादित स्वरूपात जर उत्तर लिहून आला तरी तुम्हाला योग्य पद्धतीचे मार्क तिथे मिळू शकतात. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, जो काही प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे तो प्रश्न 10 वेळा वाचा. 10 वेळा वाचून त्याची डिमांड समजून घ्या. म्हणजे काय विचारलं गेलेलं आहे नेमकं त्या प्रश्नामध्ये हे समजून घ्या आणि नंतर उत्तर लिखाणाला सुरुवात करा. ठीक आहे. कारण बहुतांच्या वेळा काय होतं की आपल्याला वाटतो, अरे सरांनी सांगितलं 7च मिनिटं आहे, अरे 10च मिनिटं आहे. मग आपण काय करतो, आपण भडाभड प्रश्न वाचला रे वाचला, एकदा वाचतो आणि भडभड लिहायला सुरू करतो. पण काय होतं ना, जेव्हा तुम्ही लिहायला सुरू करता तेव्हा तुम्ही ऍक्च्युअली जे प्रश्नाची डिमांड आहे, प्रश्नामध्ये जे विचारलंय त्याला तुम्ही ऍड्रेस करत आहे की नाही करत आहे, त्याच्यावर तुम्ही उत्तर लिहित आहे की नाही लिहित आहे, हे बघणं किंवा हे तपासणं. इव्हन उत्तर लिहिताना देखील 10 वेळा तुम्हाला प्रश्नाला बघावं लागतं की जेणेकरून तुमच्या उत्तराची डायरेक्शन चुकली नाही पाहिजे. कारण प्रश्नामध्ये जे विचारलं आहे ते जेव्हा तुम्ही लिहिता उत्तरात तेव्हाच तुम्हाला मार्क मिळतात, नाही तर मार्क मिळणार नाही. बहुतांश वेळा तुम्ही ऐकलं असेल की विद्यार्थी म्हणतो की मी तर 20च्या 20 प्रश्न लिहून आलेलो आहे. म्हणजे हे युपीएससी मध्ये आतापर्यंत व्हायचं की मी तर 20च्या 20 प्रश्न लिहिलेत बा, पूर्ण चार जीएस पेपर मध्ये अख्खे पेपर सोडवले, पण माझं सिलेक्शन का बरं नाही झालं. त्याचं कारण हेच राहतं विद्यार्थी मित्रांनो की त्यांनी पेपर तर भरवलाय पण त्यांनी त्या प्रश्नाची जी ऍक्च्युअल डिमांड आहे, त्या प्रश्नामध्ये जी वास्तविक त्याला विचारलंय ते त्यांनी जर लिहिलं नसेल तर त्याला मार्क मिळत नाहीत. म्हणजे या भ्रमात राहू नका की काहीतरी आपण पेपरमध्ये भरून आलो आणि आपलं सिलेक्शन होईल, असं होणार नाही. तुम्हाला योग्य पद्धतीनं ज्या प्रश्नामध्ये ज्या गोष्टी विचारल्या त्या जर तुम्ही तिथे लिहाल तर त्याच्या आधारावरच तुम्हाला तिथं मार्क पडतील, हे लक्षात ठेवा. तर हे थोडं बेसिक गोष्टी आहे विद्यार्थी मित्रांनो, या बेसिक गोष्टी तुम्ही तिथं लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये मी तुम्हाला 2 स्ट्रक्चर सांगितले. एक तर उत्तर लिहिताना एक आयबीसी फॉर्मॅट सांगितला तुम्हाला. आयबीसी फॉर्मॅट म्हणजे काय, तर आय स्टँड्स फॉर इंट्रोडक्शन, ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो. ठीक आहे. दुसरं मुख्य भाग, ज्याला आपण मेन बॉडी म्हणतो. ठीक आहे. आणि तिसरं म्हणजे काय, कन्क्लुजन, ज्याला आपण निष्कर्ष म्हणतो. तर या 3 टप्प्यामध्ये तुम्हाला तुमचा आन्सर डिवाइड करायचा असते. याला म्हणतात तुमच्या उत्तराची रचना, स्ट्रक्चर ऑफ आन्सर. तर तुमचं उत्तराची रचना अशा पद्धतीनं तिथं तुम्हाला करायची आहे. आता झाला एक आयबीसी अप्रोच. आता याच्यामध्ये देखील तुम्हाला जो मुख्य भाग असतो, मेन बॉडी, याच्यामध्ये जो अप्रोच तुम्हाला फॉलो करायचा असतो आणि मुख्यत्वे जास्त करून प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर त्या पद्धतीने लिहावे लागतात मुख्य भागात, तो आहे HSB फॉर्मॅट. कोणता फॉर्मॅट, HSB. आता याच्यामधला H जो आहे, थांबा योग्य पद्धतीने लिहू द्या. हा, HSB फॉर्मॅट. आता मुख्य भाग जो आहे, या मुख्य भाग म्हणजे काय, तो तुम्हाला ऍक्च्युअली प्रश्नामध्ये जे विचारलंय ते मुख्य प्रश्नामध्ये जे काही विचारलंय ते तुम्हाला या मेन बॉडी मध्ये लिहावं लागतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये या मुख्य भागाला तुम्हाला 3 भागात विभागायचं आहे. H म्हणजे हेडिंग. ठीक आहे. H म्हणजे हेडिंग. तर जो कोणता मुख्य टॉपिक तुम्हाला विचारला आहे त्याला पहिले तुम्हाला तिथे हेडिंग द्यायचं आहे. मग हेडिंग खाली सब हेडिंग, हेडिंग खाली दुसरं काय, तर एस म्हणजे सब हेडिंग. एस म्हणजे सब हेडिंग. आणि तिसरं म्हणजे काय, तर बी. बी म्हणजे आपण त्याला म्हणतो बुलेट पॉइंट्स. बी म्हणजे ज्याला आपण म्हणतो बुलेट पॉइंट्स. म्हणजे जनरल भाषेत किंवा सामान्य भाषेत बोलायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त करून तुमचं उत्तर लिखाणाचा पॅटर्न कसा असला पाहिजे, तर पॉइंट फॉर्मॅट मध्ये असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणजे याचा सार जो आहे तो हाच आहे की तुम्हाला जास्त करून जे उत्तर लिहायचे आहे, जीएस चे उत्तर, त्यामध्ये तुम्हाला जास्त करून पॉइंटच्या फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहायचं आहे. त्याचा फायदा असा होतो
की एक तर आपला आन्सर जे आहे सुटसुटीत दिसतं, आणि दुसरी गोष्ट जो इव्हॅल्युएटर असतो म्हणजे जो पेपर तपासणारा असतो, त्या पेपर तपासणाऱ्याला देखील तुमचं उत्तर सुटसुटीत दिसल्यामुळे त्याला देखील चेक करायला सोपं जातं. आणि हे लक्षात ठेवा, तुम्हाला जे उत्तर लिहायचं आहे ते उत्तर तुम्हाला तुमच्यासाठी नाही लिहायचंय, ते उत्तर तुम्हाला त्याच्यासाठी सोयीस्कर बनवायचं आहे. कोणासाठी सोयीस्कर बनवायचं आहे? जो उत्तर तुमचं तपासणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं उत्तर सोयीस्कर बनवायचं आहे, की जेणेकरून त्याची चिडचिड झाली नाही पाहिजे. तुम्ही जर मोठाले मोठाले पॅराग्राफ्स लिहून आले तर काय होईल, त्याला मेन मुद्दे जे आहेत ते ठळक मुद्दे त्याला शोधायला वेळ जाईल. ठीक आहे, पण जर तुमचे मुद्दे पॉइंट फॉर्मॅटमध्ये असेल तर त्याला ठळक मुद्दे तुमचे जे आहेत तुम्ही त्याला अंडरलाईन करू शकता आणि सरळ सरळ एकेका लाईन मध्ये तुमचे मुद्दे जे आहेत ते मांडू शकता. म्हणजे पेपर तपासणाऱ्याला तिथे कमी कष्ट होतो, आणि त्याला जर कमी कष्ट झाले तो खुश झाला तर इतरांपेक्षा 1 मार्क तुम्हाला चांगले देऊ शकतो. आणि हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, फायनल कट ऑफ मध्ये अर्धा मार्क, 1 मार्क, 0.1, 0.25 इतक्या मार्कांनी कट ऑफ जातो. ठीक आहे, ही वास्तविकता आहे बरं. आणि या पुष्कळशे विद्यार्थी तुमच्यामधले देखील असे असतील की ज्यांचा कधी ना कधी 1 मार्क, 2 मार्क किंवा 0.25, 0.5 मार्कांनी कट ऑफ गेला असेल, तर त्यांना याचं महत्व माहित आहे. म्हणून हे लक्षात ठेवा की बुलेट पॉईंट झालं म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की जी पेपर पॅटर्न तर आपण नाही म्हणू शकत, त्याला आपण म्हणू शकतो की स्ट्रक्चर ऑफ युअर आन्सर दॅट मॅटर्स अ लॉट. म्हणजे स्ट्रक्चर ज्या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहून राहिले आहेत ते फार मॅटर करतं, ज्याला आपण सोप्या भाषेत प्रेझेंटेशन म्हणतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुमचं उत्तर कशा पद्धतीनं प्रेझेंट करता, कशा पद्धतीनं लिहिता, सुटसुटीत लिहत आहेत की कशा लिहत आहेत, त्याच्या आधारावर देखील अर्धा 1 मार्क तिथं तो इव्हॅल्युएटर तपासणारा तुम्हाला देऊ शकतो. म्हणून शक्यतो सुटसुटीत लिहा. ठीक आहे, एकदम हँडरायटिंग तुमचं हस्ताक्षर जे आहे ते एकदम उच्च दर्जाचं असलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये, पण समोरच्या व्यक्तीला समजलं पाहिजे अशा पद्धतीचं तुमचं हस्ताक्षर असलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. हँडरायटिंग आपण ज्याला म्हणतो ना, ते काय असली पाहिजे, समोरच्याला समजेल तेवढी तरी असली पाहिजे. पण एकदम अशी काहीतरी किचड माचड म्हणून लिहायचंय म्हणून काही लिहू नका. कारण कसं असतं की समोरच्या व्यक्तीला जर जास्त त्रास झाला तुमचा पेपर तपासायला, तर त्याच्या डोक्यात तो पहिलेच डिसाईड करून देतो की या व्यक्तीला मी अर्धा मार्क कमी देईल. का बरं? तुमचं कंटेंट किती चांगला राहू द्या, तुमच्या त्या गोष्टी ज्या तुम्ही लिहिल्या आहेत त्या किती चांगल्या राहू द्या, पण जर त्याला त्या गोष्टी पटल्या नाही किंवा प्रेझेंटेशन पटलं नाही, तर तुमचा अर्धा मार्क किंवा पाऊण मार्क तिथे तो कट करू शकतो. म्हणजे जी मेन बॉडी मुख्य भाग तुम्हाला लिहायचा आहे तो 3 भागात विभागायचा. एक हेडिंग म्हणजे पहिले हेडिंग लिहायचं, दुसरं त्याच्या खाली सब हेडिंग, आणि मग बुलेट पॉईंटच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहू शकता. किंवा याच्यामध्ये बहुतांश वेळा असं होतं की सब हेडिंग तुम्हाला वापरावं नाही लागत, सरळ हेडिंग लिहून तुम्ही बुलेट पॉईंटच्या फॉर्मॅटमध्ये उत्तरं तिथं लिहू शकता. पण हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे प्रत्येक प्रश्नाला लागू होत नाही. वेळेनुसार तुम्हाला या स्ट्रॅटेजीचा तिथं वापर करायचा की नाही करायचा हे प्रश्नाच्या अनुसार तुमची स्ट्रॅटेजी बदलू शकते. काही काही प्रश्न असे असतात, म्हणजे मोजके प्रश्न असतात की ज्यामध्ये पॅराग्राफच्या फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहिणं सोयीस्कर जातं. ते प्रश्न कोणते आहेत त्याचे सुद्धा उदाहरणामार्फत आपण तिथं बघू की कोणते प्रश्न ते आहेत आणि कसे त्यांना लिहायचं. तर हे थोडं बेसिक गोष्टी ज्या आहेत किंवा मूलभूत सूचना ज्या आहेत त्या थोड्या तिथं ध्यानात ठेवा. आता आपण येऊया प्रश्नाकडे. तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो एकच प्रश्न डिस्कस करणार आहे, पण सखोल पद्धतीने डिस्कस करणार आहे. की आता हा जो प्रश्न तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतोय, हा 2025 युपीएससीच्या पेपरमध्ये जीएस पेपर 3 मधला हा प्रश्न आहे. याच वर्षीच्या मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये युपीएससीने हा प्रश्न विचारला होता, आणि हा प्रश्न 150 शब्दात उत्तर द्या आणि गुण किती आहेत? 10 गुण आहे. म्हणजे काय, तर तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे, 150 शब्द म्हणजे 10 मार्कांची स्ट्रॅटेजी तुमच्या डोक्यात आली पाहिजे. त्यामध्ये तुमचा इंट्रोडक्शन किती, तर इंट्रोडक्शन 20 ते 25 शब्दात झाला पाहिजे. तुमचा मेन बॉडी जी आहे ती 100 ते 110 शब्दात तुम्हाला आटोपायची आहे. आणि तिसरं कन्क्लुजन, निष्कर्ष जो आहे तुमचा, तो देखील तुम्हाला 20 ते 25 शब्दात तिथे आटोपायचा आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे IBC, तर ही शब्दांची रचना तुमची असली पाहिजे, तुमच्या डोक्यात गेलं पाहिजे की आपल्याकडे जास्त शब्दांची मर्यादा नाहीये. म्हणजे काय, प्रश्न वाचायला देखील खूप मोठा असला तरी तुम्हाला तेवढ्याच शब्दात त्याचं उत्तर मर्यादित स्वरूपात लिहायचं आहे. म्हणजे काय, तर मुख्य मुख्य मुद्दे तुमच्या उत्तरात मांडायचे आहे. कारण मुद्दे खूप आहे. मी तुम्हाला त्याचं मॉडेल आन्सर जे दाखवणार आहे त्यामध्ये खूप मुद्दे आहेत. म्हणजे एका एका टॉपिकला किंवा एका प्रश्नावरच, एका सब प्रश्नावरच जवळपास 10-15 मुद्दे मी तिथे आणले. पण तेवढे अख्खेच्या अख्खे मुद्दे आपण पेपरमध्ये लिहू शकत नाही. पण त्याच्यातले मोजके मुद्दे कोणते आहेत ते तुम्हाला तिथे लिहावे लागतात. ठीक आहे. आता याच शब्दाला, याच प्रश्नाला जर कदाचित आयोगानं 250 शब्दांसाठी विचारलं असतं तर त्यामध्ये काय ऍड करावं लागलं असतं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता प्रश्न बघा,
प्रश्न फार सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि मी तुम्हाला नक्षलवाद हा जो टॉपिक मी शिकवलाय, मी अजून तुम्हाला सांगतोय, माझ्या स्लाइड तुम्ही योग्य पद्धतीनं करून जा. त्या स्लाइड्स मी तुम्हाला तिथे अवेलेबल करून दिलेल्या आहे. ठीक आहे, पीपीटी स्लाइड्स किंवा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. त्या स्लाइड जरी तुम्ही योग्य पद्धतीनं वाचून गेलेत तरी तुमचे तेवढे टॉपिक हमखास चांगले होऊन जातील आणि त्याच्यावरूनच प्रश्न तुम्हाला पडणार आहे. नक्षलवादाचा टॉपिक आपण ऑलरेडी क्लिअर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न बघा कशा पद्धतीनं विचारलाय, की भारत सरकारने अलीकडेच म्हटले आहे की 2026 पर्यंत उग्रवादी डावी चळवळ, ठीक आहे, ज्याला इंग्रजीमध्ये लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणतात, संपुष्टात आणली जाईल. आता बघा, म्हटलंय भारत सरकारनं 2026 टार्गेट काय दिलाय, माननीय गृह मंत्रालयाने स्वतः म्हटलेलं आहे 31 मार्च 2026 पर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीत भारतातून नक्षलवादाचा बिमोड करणार किंवा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमला आम्ही संपवणार, म्हणजे डावी उग्रवादाची जी चळवळ आहे तर ती संपुष्टात आणली जाईल असा सरकारनं टार्गेट ठेवलेला आहे. त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं, आता त्याच्यानंतर स्टेटमेंट बघा, LWE म्हणजे उग्रवादी डावी चळवळ म्हणजे काय आणि लोकांवर त्याचा कसा परिणाम होतो. बघा, सिंपल आहे. किंवा नक्षलवादाची चळवळ काय आहे यावर तुम्हाला प्रश्न विचारलाय. आता लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम मतलब म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर नक्षलवादाच्या चळवळीबद्दल तुम्हाला विचारलंय की नक्षलवाद काय आहे, आणि दुसरं, लोकांवर त्याचा काय परिणाम होतो. तर हे देखील आपण बघितलं आपल्या लेक्चरमध्ये. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम संपुष्टात आणण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत. आता सरकारने कोणती पावले उचलली आहे हे देखील आपण आपल्या लेक्चरमध्ये बघितलं. उदाहरणार्थ समाधान, एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम, ठीक आहे. मग एक आता नवीन योजना भारत सरकारने आणली आहे, जनजाती आबा, आपल्या बिरसा मुंडा यांच्या नावावरून एक योजना तिथे आणलेली आहे. तर असे योजनांचा उल्लेख तुम्हाला तिथे सरकार काय करत आहे नक्षलवादाला संपवायला त्या अनुषंगाने, किंवा ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट बद्दल तुम्ही सांगू शकता, ते देखील आपण आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. ऑपरेशन कागर म्हणून एक आहे, ते देखील सरकारनं लॉन्च केलं होतं, की ज्या अंतर्गत सरकारनं सुरक्षा दलांच्या मार्फत कारवाई केली आणि जे मोठे मोठे नेते आहेत नक्षलवादाचे त्यांना मारलं होतं, आणि त्याच्यातल्या बऱ्याचशा नक्षलवाद्यांनी आता काय केलंय, सरेंडर केलं, आत्मसमर्पण केलेलं आहे. आणि आत्मसमर्पणाचा कार्यक्रम अजून देखील सुरू आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर आता नक्षल चळवळ काय झालेली आहे, संपुष्टात आलेली आहे. आणि 15 पेक्षा जास्त मोठे नक्षलवादी जे कमांडर आहे, नेते आहेत टॉपचे, त्यांनी देखील आत्मसमर्पण केलंय. म्हणजे काय, हे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की सरकारचं हे यश आहे. ठीक आहे. तर सरकार कोणते पावलं उचलत आहे. आता याच्यामध्ये बघा, जेव्हा असा प्रश्न येतो, ठीक आहे, हा सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पण या एकाच प्रश्नामध्ये सब प्रश्न असतात, किंवा ज्याला आपण म्हणतो याचे विविध भाग असतात, म्हणजे ज्याला उपप्रश्न म्हणतो आपण. ठीक आहे. आता यामध्ये या प्रश्नाला जर मी आता थोडं भागात विभागलं तर याचे 3 भाग पडतात. पहिला भाग हा वाला, ज्याला आपण फर्स्ट म्हणून हे करू. दुसरा भाग की नक्षलवाद काय आहे आणि त्याचा लोकांवर कसा परिणाम होतो. आणि तिसरा भाग की सरकार नक्षलवादाला संपवायसाठी काय करत आहे किंवा कोणते पावले सरकारने उचललेले आहेत. तर अशा पद्धतीनं हा एकच प्रश्न 3 सब क्वेश्चन मध्ये डिवाइड होतो किंवा उपप्रश्नामध्ये विभागला जातो. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, आता हा प्रश्न तुम्हाला 10 गुणांसाठी विचारला आहे. याचा अर्थ तुम्ही जेव्हा हे 3ही प्रश्न ऍड्रेस कराल, म्हणजे 3ही प्रश्नांचे उत्तर लिहाल या 3ही सब क्वेश्चनचे, तेव्हा तुम्हाला 10 पैकी गुण मिळतील. ठीक आहे. पण जर असं झालं की तुम्ही हा पहिला टॉपिक की लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम काय आहे त्याला डिफाईन केलं आणि त्याच्यानंतर लोकांवर त्याचा काय परिणाम होतोय हे जर तुम्ही सांगितलं आणि तुम्ही सरकार कोणते पावलं उचलत आहे त्यावर काही भाष्य केलंच नाही, तर तुम्हाला जे मार्क मिळणार ते 5 पैकी मिळणार. कारण तुम्ही दुसरा किंवा अर्धा जो प्रश्न आहे त्याला तुम्ही ऍड्रेस केला नाही. म्हणून हे लक्षात ठेवा की प्रश्न जो विचारला आहे, प्रश्नाची डिमांड समजून घेणं काळाची गरज आहे. म्हणून मी 10 वेळा म्हणतोय की प्रश्न सोडवण्याच्या आधी प्रश्न किमान 10 ते 15 वेळा वाचा. ठीक आहे. 7 मिनिटातले 1-2 मिनिट प्रश्न समजण्यात गेले तरी चालेल. आणि जेव्हाही तुम्ही प्रश्न वाचता तर पहिल्यांदा दुसऱ्यांदा तुम्ही अंडरलाईन करू नका. आपल्याला सवय असते, आपण काय करतो, इकडे तिकडे कुठेही सगळीकडे अंडरलाईन करून ठेवतो. असं करू नका. कारण काय होतं, अंडरलाईन जी महत्वाची गोष्ट आहे किंवा तो प्रश्न ज्या संदर्भात तुम्हाला विचारलाय ते तुम्हाला कळलं पाहिजे. जसं आता या प्रश्नाला जर मला अंडरलाईन करायला गेलं तर मी पहिले अंडरलाईन कशाला करीन, उग्रवादी डावी चळवळ. कारण हा प्रश्नच त्याच्या अवतीभोवती फिरतोय. कारण तुम्हाला नक्षलवादा संबंधात विचारलेला आहे, तर माझं पहिलं अंडरलाईन यालाच राहील. ठीक आहे. आणि काय विचारलंय की भारत सरकारने अलीकडेच एक टार्गेट ठेवलाय 2026 पर्यंत नक्षलवादाला संपुष्टात आणण्याची त्यांची काय एक योजना आहे. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, त्यानंतर LWE
म्हणजे काय, ठीक आहे, किंवा नक्षलवाद म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचं आहे आणि लोकांवर त्याचा कसा परिणाम होणार आणि LWE संपुष्टात आणण्यासाठी सरकारचे कोणते पावले उचललेली आहे, सरकारने कोणते पावले उचलली आहे. म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे, तर पहिले तुम्हाला जे आहे नक्षलवाद म्हणजे काय आहे किंवा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम काय आहे हे तुम्हाला याची व्याख्या द्यायची आहे. तर ती व्याख्या तुम्हाला लिहावी लागेल. म्हणजे तुमची सुरुवात जी आहे, तुमचा इंट्रोडक्शन जो आहे, ती तुमची व्याख्या झाली. ठीक आहे. हा एक सोपी पद्धत सांगतोय मी. या सोप्या पद्धतीत सरळ जर तुमच्याकडे काही डेटा नाहीये, कोणते आकडे नाहीये, कोणते पुरावे नाहीयेत किंवा काही तुमच्याकडे जे फॅक्ट्स अँड फिगर्स म्हणतो, जर अशा प्रकारचे काही तुमच्याकडे डेटा नसेल, तर सरळ तुम्ही काय करा, सरळ तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये नक्षलवादाची परिभाषा लिहा की नक्षलवाद काय आहे. त्याची परिभाषा तुमची 2-3 लाईन मध्ये येऊन जाईल. म्हणजे इंट्रोडक्शन झाला तुमचा आणि त्याच्यानंतर सरळ तुम्ही मुख्य भागाकडे वळू शकता. ठीक आहे. तर यामध्ये दुसरं काय आहे की मग तुम्हाला विचारलंय, तुम्ही डेफिनेशन दिली म्हणजे तुम्ही तिथेच सांगितलंय की नक्षलवाद काय आहे. आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये, जसं याला फ्लोचार्ट वगैरे म्हणतो, की याचे कारणे काय. आता कारणे कुठे विचारली नाहीये, पण कसं आहे ते अपेक्षित असतं की तुम्ही थोडे 2-3 कारणे तरी सांगा की नक्षलवादाचे 2-3 कारणे कोणती आहे की ज्याच्यामुळे नक्षलवाद फोफावलाय किंवा वाढलाय या पद्धतीनं. तर ते तुम्हाला डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये सांगायचं आहे. कारण अगेन किती शब्द आहे तुमच्याकडे, फक्त 150 शब्द आहे. मग 150 शब्दांमध्ये तुम्हाला सगळ्या बाबी कव्हर करणं पॉसिबल नाही, पण तुम्ही 2-2, 3-3 मुद्दे लिहू शकता महत्वाचे. तर त्यानंतर मग तुम्ही लिहिलं, मग तुम्हाला काय लिहायचंय, लोकांवर त्याचा कसा परिणाम होतो. आता नक्षलवादाचा लोकांवर कसा परिणाम होतो विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हीच सांगा. त्यामध्ये तुम्हालाच माहित आहे की जीवितहानी होते, वित्तहानी होते. ठीक आहे. जीवितहानी म्हणजे निष्पाप लोकांचा बळी जातो आणि बिचारे आदिवासी लोक मधात अडकतात. एकीकडे असते सुरक्षा दल, दुसरीकडे असते नक्षलवादी लोक, आणि या दोघांच्या मध्ये जे पिसून जातात तो कोण असतो, आदिवासी समाज. आणि आदिवासी समाजामुळे काय हे बिचारे काय असतं, मग यांना शेवटी त्यांचा जीव सुद्धा जातो. म्हणजे जीवितहानी होते, दुसरं वित्तहानी होते, इकॉनॉमिक लॉस खूप मोठ्या प्रमाणावर होतो. कारण नक्षल अफेक्टेड जे जिल्हे असतात किंवा नक्षलवादाने ग्रस्त जे जिल्हे असतात, इथं कोणत्याही प्रकारचा आर्थिक विकास होत नाही, कंपन्या येत नाही, रोजगार निर्मिती होत नाही, आणि ते न झाल्यामुळे रोजगारच राहत नाही. मग शेवटी काय, उदरनिर्वाहाचं साधन आहे ते शेतीवर अवलंबून राहतात आणि त्याच्यातून देखील योग्य प्रमाणात इथं उत्पन्न मिळत नाही. म्हणजे काय, लोकांवर परिणाम वेगवेगळ्या माध्यमातून होतो. भीतीचं वातावरण निर्माण होतं. ठीक आहे. एक सायकोलॉजिकल परिणाम काय होतो डोक्यावर, तर भीतीचं वातावरण. सतत त्यांच्या डोक्यात भीती असते की त्यांना माहित असतं की आपण या भागात राहतोय आणि इथं हा हिंसाग्रस्त भाग आहे आणि इथं कधी हिंसा होऊ शकते, तर त्यांच्या जीविताला सतत धोका असतो. म्हणजे हे काय आहे, हे कॉमन गोष्टी आहे की ज्यांचा लोकांवर, नक्षलवादाचा लोकांवर काय परिणाम होतो. ठीक आहे. तर हे काय, याच्यासाठी तुम्हाला अभ्यास नाही जरी केला, तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये जर बेसिक जर गोष्टी तुम्हाला माहित असतील तरी तुम्ही उत्तर लिहू शकता. म्हणजे बघ, कधी कधी प्रश्न असे सोपे प्रश्न असतात की ज्याच्यासाठी विशेष काही अभ्यास नाही केला, पण तुमच्याकडे जे म्हणतो ना की मेंदूचा वापर योग्य पद्धतीनं करणं, ठीक आहे, तेवढं जरी केलं आणि तुमचे डोळे सदैव ओपन ठेवायचे की जेणेकरून जिथून नॉलेज भेटलं ते तुम्ही या पेपरमध्ये उत्तरात लिहून येऊ शकता. त्यानंतर काय, LWE संपुष्टात आणण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली. तर सरकारने कोणती पावले उचलली तुम्ही सांगू शकता. सिक्युरिटी ऑपरेशन्स होत आहे, सुरक्षा दलांचे मोठे मोठे ऑपरेशन्स होत आहेत, त्यामध्ये तुम्ही ऑपरेशनचा उल्लेख करू शकता. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट झालं, ऑपरेशन कागर झालं. मग कोणते विविध दल आहेत, तर एक सीआरपीएफचं दल आहे, सीआरपीएफ सोबतच C60 कमांडोचं पथक आहे, ग्रे हाऊंडचं पथक आहे. तर हे विविध जे पथकं आहे, या पथकाच्या माध्यमातून किंवा विशेष कृती दलांच्या माध्यमातून देखील काय आहे, तिथं कारवाई होत आहे. यामध्ये राज्य पोलीस यंत्रणा, सीआरपीएफ हे एकत्रित मिळून काम करत आहे. तर सिक्युरिटी एजन्सीज आपलं काम करत आहे. दुसरं, सरकार काय करत आहे, सरकार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तर कारवाई करत आहे. ठीक आहे. पण दुसरं, सरकार विकासात्मक कारवाई देखील करत आहे. आता विकासात्मक परियोजना, विविध परियोजना सरकार विशेष करून नक्षल भागापुरता त्यांनी आणलेल्या आहे. उदाहरणार्थ समाधान योजना. समाधान योजनेबद्दल आपण आपल्या लेक्चरमध्ये नक्षलवादाचा पूर्ण तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर समाधान योजना एक आहे. दुसरं, ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. ठीक आहे. तर ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम अंतर्गत 2018 ला ही योजना सुरू करण्यात आली होती आणि 112 जिल्हे, संपूर्ण भारतभरातील जे मागासवर्गीय जिल्हे आहेत त्यांचा विकास तिथं व्हावा म्हणून नीती आयोगानं ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम लॉन्च केला होता. आणि त्यामधले जे 35 जिल्हे आहेत ते गृह मंत्रालय तिथं काय करते, ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ही योजना तिथं चालवते, जेणेकरून या 35 जिल्ह्यामध्ये जिथं नक्षलवाद फोफावलेला आहे तिथं पायाभूत सुविधांची निर्मिती झाली पाहिजे. त्या अनुषंगानं सरकारनं तो एक विकासात्मक प्रोग्राम हाती घेतला आहे. आणि आता
विविध योजना जसं मनरेगा झालं, पीडीएस सिस्टीम झालं, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, ज्या अंतर्गत मोफत राशन किंवा अन्न दिलं जातं. या सगळ्या विविध योजना सरकार तिथं लोकांपर्यंत, नक्षल भागातील अफेक्टेड लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, की जेणेकरून ते लोक मुख्य प्रवाहात तिथं आले पाहिजे आणि त्यांना देखील सरकारी योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्या व्यतिरिक्त आर्थिक बाबींवर जर बघायला गेलं तर आता तुम्हाला माहित असेल की गडचिरोलीमध्ये मोठी लॉइड्स फॅक्टरी जी आहे स्टील मेकिंग, तर मध्य भारतातलं सर्वात मोठं स्टील मॅन्युफॅक्चरिंग युनिट तिथे टाकण्याचा प्रयत्न किंवा मानस महाराष्ट्र शासनानं केलेला आहे. तर अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून काय होईल, तर गडचिरोली सारख्या नक्सल अफेक्टेड जिल्ह्यामध्ये आता रोजगाराची संधी निर्माण होईल आणि तिथं देखील जे आदिवासी लोक आहेत त्यांना तिथं रोजगार घराजवळच तिथं मिळू शकतो. म्हणजे अशा प्रकारच्या योजना तिथं सरकार आणत आहे. त्यामध्ये तुम्ही म्हणू शकता स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह, ठीक आहे, कौशल्य विकास योजना, विशेष करून नक्सल अफेक्टेड भागांसाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनानं तिथे लॉन्च केलेले आहे. त्यामध्ये एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल, म्हणजे एकलव्य निवासी शाळा जी आहे, तर तिथल्या भागातील नक्सल भागातील जे आदिवासी मुलं आहेत त्यांना देखील योग्य प्रकारचं शिक्षण मिळावं, त्यांना देखील नीट, IIT, JEE या नामांकित संस्थेमध्ये ऍडमिशन मिळावं, त्या अनुषंगानं तयारी करून घेणं हे फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी भारत सरकारने तिथं एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल देखील लॉन्च केलेलं आहे. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीतही आपण काय सरकार तिथं प्रयत्न करत आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी सरकार काय करत आहे, प्रयत्न करते. आता तुम्ही म्हणाल, सर तुम्ही एवढं सगळं सांगितलं आणि शब्दांची मर्यादा आपल्याकडे 150च आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की तुम्हाला मोजक्या गोष्टी लिहायच्या, सगळ्या गोष्टी मी ज्या सांगतोय त्या नाही लिहायच्या. तुम्ही जर एकेका लाईन मध्ये जरी लिहिलं, कारण 150 शब्दांच्या उत्तरात तुमच्याकडून अपेक्षित काय असतं, तर तुमच्याकडून अपेक्षित असतं की तुम्ही जास्त करून एका लाईनीमध्ये तो पॉइंट मांडाल. तिथं जर आता मी म्हटलं समाधान योजना आणि मी पूर्ण समाधान योजनेचे तिथं एक एक गोष्टी सांगत बसलो, तशी अपेक्षा तुमच्याकडून करण्यात आलेली नाहीये किंवा ते अपेक्षितही नाहीये. कारण काय, फक्त तुम्हाला नाव लिहायचे कोणत्या योजना सरकार करत आहे, तेवढं जरी तुम्ही लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. कारण शब्दांची मर्यादित तुम्हाला तिथं उत्तर कंप्लीट करायचं आहे. आता बघा, इथे मी तुम्हाला पहिला अप्रोच काय सांगितला, की तीन जे आता पहिले तर काय असतं ना, की जेव्हाही प्रश्न तुम्ही वाचता तर तुम्हाला काय करायचं आहे, की प्रश्नाचं विभाजन करायचं आहे. म्हणजे एका प्रश्नामध्ये किती उपप्रश्न विचारले हे तुम्हाला सर्वप्रथम तिथं बघायचं आहे. तर याच्यामध्ये आता मी जर तुमच्या जागी असतो तर मी काय केलं असतं, मी पहिले जसं म्हटलं की पहिला प्रश्न कोणता आहे, दुसरा कोणता आहे, तिसरा कोणता आहे, तर प्रश्नाचे उपभागामध्ये विभाजन करा, ज्याला आपण उपप्रश्न म्हणतो. आता याच्यातला हा जो उपप्रश्न आहे, ठीक आहे, तर हे एक स्टेटमेंट आहे, हा प्रश्न नाहीये. हे जे विधान आहे हे विधान आहे, हा प्रश्न नाही आहे. म्हणजे तुम्हाला जो प्रश्न विचारला गेला आहे तो तुम्हाला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम किंवा उग्रवादी डावी चळवळ यावरून तो प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. म्हणजे एक तुम्हाला रेफरन्स देण्यात आलेला आहे. तर भारत सरकारने अलीकडेच म्हटले आहे की 2026 पर्यंत उग्रवादाची डावी चळवळ संपुष्टात आणली जाईल. आता हे जे सरकारचं धोरण आहे याबद्दल तुम्हाला थोडकी माहिती असली पाहिजे. जसं उदाहरणार्थ मला आधीच माहिती होती की भारत सरकारनं म्हटलेलं आहे की 31 मार्च 2026 पर्यंत भारत सरकारचा मानस आहे की नक्षलवादाला संपुष्टात आणण्याची उद्देशाने तिथे सरकार काम करत आहे. म्हणजे एक तुम्हाला रफ आयडिया असली पाहिजे आणि याच्या अनुषंगानं तुमच्याकडे थोडी आकडेवारी असली पाहिजे. म्हणजे एक दोन स्टेटमेंट तुम्हाला माहित असले पाहिजे. उदाहरणार्थ आता एक दोन स्टेटमेंट म्हणजे कसे, जसं एक आपण म्हणू शकतो की 2010 ला जो नक्षलवाद किती जिल्ह्यात होता आणि आता 2024 मध्ये नक्षलवाद किती जिल्ह्यात आहे, तर ही थोडी आकडेवारी तुमच्याकडे माहित असली पाहिजे. आता रफली आकडेवारी, एक्झॅक्ट तुमच्याकडे आकडेवारी असलीच पाहिजे अशी अपेक्षा राहत नाही. कारण तुम्हाला अख्खे 20 प्रश्न लिहायचे आहेत. तर मग आयोगाचे जे हे असतात, म्हणजे पेपर चेकर्स असतात, इव्हॅल्युएटर्स असतात, ना देखील माहित असतं की विद्यार्थ्याला एकदम परफेक्ट आकडेवारी माहित जरी नसली पण जवळपास माहित पाहिजे. उदाहरणार्थ 2010 ला जे नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या होती ती जवळपास 250 पेक्षा जास्त होती. किती, म्हणजे संपूर्ण भारतभरातून 250 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये नक्षल प्रभावित एरिया तिथे गणला जात होता. म्हणजे 250 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये नक्षल अफेक्टेड भाग त्याला म्हटलं जात होतं. पण 2024 मध्ये जी नवीन आकडेवारी भारत सरकारने तिथं पब्लिश केली आहे त्यांच्यानुसार आता ही संख्या फक्त 38 राहिली आहे. म्हणजे आता सद्य परिस्थितीत, ठीक आहे, सद्य परिस्थितीत 2024च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये नक्षल हिंसाचारानं प्रभावित असलेल्या जिल्ह्यांची संख्या 250 पासून कितीवर आली आहे, 38 वर आली आहे 2010च्या तुलनेत. तर एक प्रकारे हे काय आहे, हे भारत सरकारचं यश आहे, सुरक्षा यंत्रणांचं यश आहे की ज्या अनुषंगानं
सुरक्षा यंत्रणा काम करत आहे. त्या पद्धतीनं असं वाटतंय की येणाऱ्या काळात म्हणजे 2026 पर्यंत, 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपुष्टात इथं आणल्या जाऊ शकतो आणि त्या अनुषंगानं कारवाई सुरू आहे. तर एक प्रकारे तुम्ही काय दिलं, तुम्ही आकडेवारी दिली. आकडेवारी दिली म्हणजे काय, तर तुम्ही सांगितलंय की खरोखरच हे पॉसिबल आहे. असं नाही की सरकार उडवाउडवीचे काही स्टेटमेंट देत आहे म्हणून, कारण सबस्टॅन्शिएट होत आहे, दिसतंय तिथं. ठीक आहे, हे तर एक आकडेवारी झाली. दुसरी आकडेवारी काय आहे, तर जे सामान्य नागरिकांची हत्या नक्सल हिंसाचारात जी आधी व्हायची, ठीक आहे, सामान्य नागरिकांची हत्या जी नक्सल हिंसाचारात आधी व्हायची, त्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर कमी झालंय. म्हणजे आता उदाहरण घ्यायला गेलं तर 2010 मध्ये सामान्य नागरिकांची हत्या जी व्हायची ती जवळपास होती 720 वर्षाला, बरं. ठीक आहे, म्हणजे 2010 मध्ये नक्सल हिंसाचारामध्ये 720 निष्पाप नागरिकांचा तिथं बळी गेला होता. हीच संख्या 2024 मध्ये किती झाली, तर मात्र 121. ठीक आहे, आता ही संख्या जास्त आहे, एकदम कमी नाही झाली, पण 121 720च्या तुलनेमध्ये तरी फार कमी आहे. म्हणजे जवळपास हिंसाचाराच्या ज्या घटना होत्या किंवा लोक जे मरायचे त्याचं प्रमाण जवळपास 80% जास्त कमी झालेलं आहे. हे देखील आपण काय म्हणू शकतो, सुरक्षा यंत्रणांचं यश म्हणू शकतो. ठीक आहे, यामध्ये देखील अजून पुढची आकडेवारी जर आपण बघायला गेलं तर अटॅक ऑन इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे जे काही आर्थिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आर्थिक सुविधा आहे, जसं काही कंपन्या असतील, रोड असतील, काही मोठ्या युनिट्स असतील, ठीक आहे, तर अशा यंत्रणेवर हे नक्सल काय करायचे, नक्षलवादी अटॅक करायचे. तर याचं देखील प्रमाण 2010 मध्ये हे अटॅकचं प्रमाण जे होतं, म्हणजे ज्या कंपन्या वगैरे नक्षल भागात होत्या त्यांच्यावर अटॅक झाले होते 365. किती झाले होते, 365. पण 2024 मध्ये हे अटॅक कमी होऊन फक्त 25 राहिले. म्हणजे 2024 मध्ये फक्त 25 हल्ले नक्षलवाद्यांनी कंपनीवर केले, ज्या कंपन्या नक्षल भागात ऑपरेट करतात त्या. ठीक आहे, तर हे बघा, म्हणजे ही आकडेवारी, आता ही माझी आकडेवारी नाहीये, हे सगळे भारत सरकारने आकडेवारी दिलेली आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, ज्याला PIB ची वेबसाईट म्हणतात, त्या PIB च्या वेबसाईट वरून हा डेटा घेण्यात आलेला आहे. म्हणजे काय आहे, सरकारचा डेटा आहे, म्हणजे हा 100% करेक्टच असणार आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचा डेटा, थोडका डेटा एकदम, आता मी तीन चार डेटा आणले, पण तुम्हाला एवढं जरी माहित असेल की सद्य परिस्थितीत नक्षलवाद अफेक्टेड जिल्हे जे आहे किंवा नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये ती संख्या फक्त 38 राहिलेली आहे, तरी देखील पुरे आहे. म्हणजे तुम्ही सांगू शकता, सबस्टॅन्शिएट करू शकता पहिल्या स्टेटमेंटला की खरोखरच 2026 पर्यंत येत्या काळात नक्षलवाद तिथं समाप्त होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनेही देखील काय करू शकता, तुम्ही परिचय लिहू शकता किंवा इंट्रोडक्शन लिहू शकता. मग त्यानंतर तुम्ही डेफिनेशन लिहा आणि मग तुम्ही हे करा. पण महत्वाचं काय, एका लाईन मध्ये आलं पाहिजे. एका लाईन मध्ये तुम्हाला एवढं स्टेटमेंट लिहायचं आहे की नक्षलग्रस्त अफेक्टेड जिल्ह्यांची संख्या पहिले 2010 मध्ये 250च्या दरम्यान होती, आता तीच संख्या फक्त जेमतेम 38 राहिलेली आहे. ठीक आहे, आता याचे दोन जे सब प्रश्न आहे, ठीक आहे, ज्यांना अर्धे अर्धे मार्क आहे, म्हणजे 5 मार्कांसाठी हा पहिला प्रश्न झाला आणि 5 मार्कांसाठी हा दुसरा प्रश्न झाला. ठीक आहे, त्यामध्ये LWE म्हणजे काय आणि लोकांवर त्याचा कसा परिणाम हो. ठीक आहे, हे आणि LWE संपुष्टात आणण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये LWE म्हणजे काय, तर नक्षलवाद, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, ठीक आहे, किंवा डाव्या विचारसरणीचा उग्रवाद. आता हा काय आहे आणि लोकांवर त्याचा कसा परिणाम होतो हे, आणि संपुष्टात आणण्यासाठी सरकार कोणते पावले उचलत आहे ते. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे. आता याचं आपण उत्तर बघूया. उत्तर बघण्याच्या आधी तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे हे थोडक्यात बघूया. दृष्टिकोन म्हणजे अप्रोच कसा असला पाहिजे, ते अप्रोच मध्ये पहिले प्रस्तावना. आता प्रस्तावना लिहिताना दोन पद्धतीनं तुम्ही प्रस्तावना लिहू शकता. एक तर सरळ तुम्ही डेफिनेशन लिहा. ठीक आहे, डेफिनेशन ऑफ नक्सलिझम, ठीक आहे, नक्षलवादाची व्याख्या किंवा डाव्या उग्रवादी विचारसरणी जी आहे त्याची व्याख्या तुम्ही लिहू शकता, किंवा तुम्ही फॅक्ट्स अँड फिगर्स सांगा, काही तथ्य तुम्ही मांडू शकता आणि त्याच्या आधारावर देखील तुम्ही तुमच्या उत्तराला सुरुवात करू शकता. डाव्या विचारसरणीच्या उग्रवादी चळवळीची व्याख्या लिहा, सोपी व्याख्या लिहून टाका सर, जर काही तुमच्याकडे आकडेवारी नसेल तर. आणि त्याच्यानंतर मुख्य भाग. ठीक आहे, आता मुख्य भाग जो असतो यामध्ये तुम्हाला दोन भागात विभागणी करायची आहे. एक तर डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी चळवळीचा लोकांवर होणारा परिणाम, हा एक पहिला प्रश्न, म्हणजे एक पहिलं हेडिंग राहील तुमचं आणि त्याच्या खाली तुमचे सब हेडिंग राहतील आणि पॉइंट्स राहील. आणि दुसरं हेडिंग कोणतं आहे, ती नष्ट करण्यासाठी सरकारने उचललेली पावले. हा झाला A सेक्शन आणि हा झाला B सेक्शन. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर निष्कर्ष. निष्कर्षामध्ये
तुम्हाला सांगायचं आहे की सरकारने ही जी पावले उचललेली आहेत ती योग्य पद्धतीनं आहे आणि एक वे फॉरवर्ड तुम्हाला थोडक्यात लिहायचा. वे फॉरवर्ड मध्ये काय करायला पाहिजे, एक दोन पॉईंट, एक दोन लाईन मध्ये तुम्हाला लिहायचे. एकात्मिक सुरक्षा, विकास आणि सामुदायिक सहभागाचे धोरण, थोडं याबद्दल म्हणजे त्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर कन्क्लूड करायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं, तुमच्या उत्तराचं जे स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, जी रचना आहे ती अशा पद्धतीनं तिथं असली पाहिजे. म्हणजे डोक्यात हे आपल्या बनलं पाहिजे बरं. आता आपल्याला तिथं वेळ नाही, कारण 10 मार्काच्या प्रश्नाला आपल्याला किती वेळ सोडवायचा आहे, 7 मिनिटात सोडवायचं आहे. 7 मिनिटात जर तुम्हाला 10 मार्काचा प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला काय हे डोक्यात तुमचं बनलं पाहिजे. हा, माझी डेफिनेशन, इंट्रोडक्शन म्हणजे डेफिनेशन राहील. हा, मुख्य भागामध्ये मी हे लिहिल, कारण आपल्याला हार्ड टू हार्ड 2-3 मिनिटं तुमचे प्रश्न वाचण्यात जातील, कारण तुम्हाला किमान 7 ते 8 वेळा प्रश्न बघावा लागेल आणि उत्तर लिहिता लिहिता देखील तुम्हाला प्रश्नाला बघणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. कारण तुमचा प्रश्नाची डायरेक्शन चेंज नाही झाली पाहिजे. प्रश्नाला मध्ये जे विचारलंय तेच तुम्ही लिहिलं पाहिजे. हे तुम्ही परत परत काय केलं पाहिजे, तपासलं पाहिजे. जेणेकरून तुमची जर गाडी जायची होती दिल्लीला, गाडी गेली मुंबईला, मला मार्क मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रश्न लिहिताना, उत्तर लिहिताना देखील प्रश्नाकडे बघत राहायचं, की जेणेकरून आपल्याला एक समजत राहतं की आपण जे लिहितोय ते योग्य पद्धतीनं आपण प्रश्नामध्ये जे विचारलंय त्याला आपण ऍड्रेस करतो आहे. ठीक आहे, तरी लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल सर 5-5 मार्क याला दिले, मग इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनला काही मार्क असतात, असत नाही का? नाही, असं नाही राहत. सर्वात महत्वाचं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन राहतं. तर तुम्ही म्हणू शकता की 4-4 मार्क यांच्यामध्ये आहे आणि 1 मार्काचं तुमचं इंट्रोडक्शन राहील आणि 1 मार्काचं तुमचं कन्क्लुजन राहील. ठीक आहे, तर याला 1 मार्क, निष्कर्षाला 1 मार्क. ठीक आहे, त्यामध्ये हा जो ए सेक्शन आहे, या ए सेक्शनला तुम्हाला 4 मार्क आणि हा जो बी सेक्शन आहे, या बी सेक्शनला तुम्हाला 4 मार्क. थोडं हे 5-5 मार्काचं अजून आतमधलं डिव्हिजन. 1 मार्काचा इंट्रोडक्शन, परिचय, 1 मार्काचा कन्क्लुजन, 4 मार्काचा ए सेक्शन, 4 मार्काचा दुसरा सेक्शन. ठीक आहे, आता त्यानंतर इंट्रोडक्शन बघा. आता इंट्रोडक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की 2 पद्धतीनं तुम्ही याचं इंट्रोडक्शन लिहू शकता. एक तर तुम्ही काही तथ्य सांगा, फॅक्ट्स अँड फिगर सांगा, किंवा तुम्ही काय सरळ परिभाषा लिहा. परिभाषा लिहिणं सोयीस्कर आहे, पण परिभाषा कशी, तर ही बघा. यामध्ये डाव्या विचारसरणीचा उग्रवादाला तुम्हाला एक्सप्लेन करायचं की नक्षलवाद म्हणजे काय. तर डाव्या विचारसरणीचा उग्रवाद किंवा नक्षलवाद ही माओवादी विचारसरणीने प्रेरित एक सशस्त्र चळवळ आहे. शब्द बघा, शब्द कसे आहेत, हे शब्द आले पाहिजे. कोणत्या विचारसरणीने प्रेरित आहे, माओवादी विचारसरणीने प्रेरित आहे. आणि कशी चळवळ आहे, सशस्त्र चळवळ आहे, जी हिंसेद्वारे राज्यसत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न करते आणि 1967 पासून भारताच्या रेड कॉरिडॉर जिल्ह्यांना प्रभावित करत आहे. आता रेड कॉरिडॉर म्हणजे काय, तर भारतातील असे भाग किंवा असे जिल्हे जे नक्षलवाद्यांना प्रभावित आहे. भारतातील असे भाग किंवा असे जिल्हे जे नक्षलवाद्यांना प्रभावित आहे, अशा विभागाला रेड कॉरिडॉर तिथं म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर LWE गटाचा उद्देश लोकशाही प्रक्रिया नाकारून हिंसक क्रांतीद्वारे एक पर्यायी राजकीय व्यवस्था प्रस्थापित करणे होय. ठीक आहे, म्हणजे त्यांना लोकशाही मार्गाने जे सरकार निवडून आली आहे त्यांना उलथवून स्वतःची एक पर्यायी व्यवस्था त्यांना बसवायची आहे, असा त्यांचा उद्देश असतो. आता याच्यामध्ये बघा सर, तुम्ही म्हणाल सर हे तर 20-25 शब्दाच्या बाहेर आहे. हा, पण आता हे एक मॉडेल आन्सर आहे म्हणून मी एवढं त्याचं एक एलॅबोरेशन आणलेलं आहे. तुम्हाला जर तुम्ही एवढं जरी लिहिलं की डाव्यावर विचारसरणीचा उग्रवाद किंवा नक्षलवाद ही माओवादी विचारसरणीने प्रेरित एक सशस्त्र चळवळ आहे, जी हिंसेद्वारे राजसत्ता उलटवून टाकण्याचा प्रयत्न करते, एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी यालाच नक्षलवाद असं म्हणतात. अशा पद्धतीनं तुम्ही तिथे इंट्रोडक्शन किंवा परिचयाला एंड करू शकता. आणि 1967 पासून भारताला रेड कॉरिडॉर जिल्ह्यात प्रभावित 1967 पासून भारताच्या रेड कॉरिडॉर जिल्ह्यांना प्रभावित करत आहे, हे नंतरच आहे. पण तुम्हाला जर आता मोजक्या शब्दात लिहायचं तर एवढं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. किंवा त्यानंतर तुम्ही असंही टाकू शकता की 2010 मध्ये नक्सल अफेक्टेड जिल्ह्यांची संख्या किंवा नक्षलवाद्यांनी प्रभावित असलेल्या जिल्ह्यांची संख्या 250 पेक्षा जास्त होती, पण 2024 मध्ये ही जेमतेम 38 राहिलेली आहे. एवढं लिहून तुम्ही एंड करू शकता. म्हणजे किंवा ब्रॅकेटमध्ये देखील लिहू शकता. शब्दांचा वापर जर कमी करायचा असेल तर 2010 मध्ये नक्सल अफेक्टेड जिल्हे किती, 250 पेक्षा जास्त, आणि 2024 मध्ये जेमतेम 38 सरकारची आकडेवारी आहे. त्या पद्धतीनं हा झाला तुमचा इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना. ठीक आहे, त्यानंतर आता थोडक्यात तुम्हाला कारणे सांगायची आहे. विचारली नाहीये, पण काय तुम्हाला समजावं लागेल की ऍटलिस्ट 2-3 कारणे. आता बघा, इथं मी जे कारणे आणलेले आहे ही सरळ मी फ्लो चार्ट आणलं. याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो फ्लो चार्ट. काय म्हणतात,
फ्लो चार्ट. आणि अशा प्रकारचे फ्लो चार्ट तुम्हाला 150 शब्दांमध्ये जेव्हा उत्तर लिहायचे असतात, तर तुम्हाला शब्द वाचवायचे आहे. शब्द वाचवायचे तर काय, पूर्ण सेंटेन्स लिहू नका आणि मोजके 2-3-4 कारणं द्या, जेणेकरून तुम्ही कारणं तिथे सांगितले अशी एक डायग्राम करा. आता हे एक सरळ आपल्या हाताने सर्कल काढायचा, त्याच्यामध्ये लिहायचं की नक्षलवादाच्या उदयाची प्रमुख कारणे किंवा ठीक आहे, एवढं लिहिलं तर याच्यातले 3-4 मुद्दे सांगायचे. पूर्ण एवढेच्या एवढे मुद्दे सांगायचे नाही. आता मी मॉडेल आन्सर आहे म्हणून मी पूर्ण मुद्दे आणले. आता उदयाची कारणे काय आहे? ते एकतर आहे भ्रष्टाचार. सरकारी यंत्रणेत भ्रष्टाचार खूप होतो. जो पैसा आदिवासींसाठी असतो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामध्ये नक्षलवाद प्रभावित भागांचा कमी झालेला विकास. ते तर प्रमुख कारण आहे की विकास झालाच नाहीये आणि त्या विकास न होण्यामागे सरकारी यंत्रणा देखील कारणीभूत आहे आणि नक्षलवादी देखील कारणीभूत आहे. त्यानंतर गरिबी व आर्थिक असमानता खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ठीक आहे, तर हे देखील वन ऑफ द कारण आहे नक्षलवाद वाढायचं. त्यानंतर मूलभूत सुविधांचा अभाव म्हणजे रस्ते, हेल्थ फॅसिलिटी किंवा हेल्थ फॅसिलिटी असू द्या, एज्युकेशन असू द्या, शिक्षण असू द्या, तर ज्या मूलभूत सुविधा तिथं असायला पाहिजे त्या मूलभूत सुविधा अजूनपर्यंत त्यांच्याकडे नाहीये, म्हणून एक प्रकारे नक्षलवादाला चालना मिळाली. त्यानंतर सामुदायिक भूमीचे अधिग्रहण म्हणजे आदिवासींची जी भूमी होती, ज्याच्यावर जंगल होते, ज्याला आपण वनराई, देवराई म्हणतो, तर ह्या देवराई सरकारनं त्यांच्याकडून अधिग्रहित केल्या, पण त्याच्या बदल्यात त्यांना काही म्हणजे म्हणतो एक एक जे मोबदला असतो किंवा रोजगाराचं साधन असतं ते काही त्यांना दिलं नाही. कारण मुख्यत्वे जर तुम्ही बघितलं तर आदिवासी कशावर डिपेंड राहतात? जल, जंगल व जमीन. कारण त्यांचं जे एक लाईव्हलीहूड असतं, सोर्स ऑफ लाईव्हलीहूड ज्याला आपण म्हणतो, जगण्याचा जो आधार असतो, तो जगण्याचा आधार कशाशी निगडीत असतो? जल, जंगल व जमिनीसोबत असतो. ठीक आहे, तर तोच जर त्यांच्यापासून तुम्ही हिरावला तर त्यांचा जो मुख्य उत्पन्नाचं साधन आहे तेच त्यांच्यापासून काय होतं, तर हिरावल्या जातं आणि त्याच्यामुळे त्यांचं जे ऑलरेडी ते आर्थिक कमजोरी असते ती अजून कमजोरी वाढली जाते. ठीक आहे, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसते. ठीक आहे, ग्रामपंचायत वगैरे जे आहे ते अस्तित्वात राहत नाही आणि त्याच्याचमुळे नक्षलवादाला एक चालना मिळते. त्यासाठी तुम्हाला माहित असेल पेसा कायदा आहे. ठीक आहे, ट्रायबल डिस्ट्रिक्टसाठी किंवा आदिवासी भागांसाठी कोणता कायदा आहे? पेसा कायदा, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज ऍक्ट. तर त्या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी इथं होताना दिसत नाही. प्रशासकीय यंत्रणेचा अभाव म्हणजे सरकार अस्तित्वात राहतच नाही. तर पुष्कळसे असे भाग आहे, असे जे म्हणू शकतो तालुके आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये की जिथं अजून देखील सरकारी यंत्रणा पोहोचली नाहीये. ठीक आहे, तर प्रशासकीय यंत्रणेचा अक्षरशः तिथं अभाव राहतो. म्हणजे कोणत्याच प्रकारचं सरकारी माध्यम किंवा सरकारची कोणती बॉडी तिथं तुम्हाला दिसत नाही. तर हे काही प्रमुख कारण आहे की ज्याच्यामुळे नक्षलवाद तिथं फोफावलेला आहे. तर यामध्ये आता तुम्ही काय सगळे लिहायचे का? नाही, तुम्ही 2-3 जरी लिहिले तरी पुरे आहे. म्हणजे एक डायग्राम काढली, 1, 2, 3, 4 एक शब्दात जरी लिहिलं तरी चालेल. पण हे कारण लिहिणं आवश्यक आहे. पण विचारलं नाही आपण, आवश्यक आहे. त्यानंतर मुख्य भाग. आता मुख्य भाग म्हणजे हा ऍक्च्युअल प्रश्न ज्याच्यावर किती मार्क आहे? 8 मार्क आहे. ठीक आहे, यामध्ये बघा मी 2 विभागात विभागलाय. पहिले हेडिंग मी तुम्हाला सांगितलंय मुख्य भाग तुम्हाला कसा विभागायचा आहे? HBS हेडिंग, HSB सॉरी, हेडिंग, सब हेडिंग आणि बुलेट पॉइंट. तर हेडिंग काय आलं? नक्षलवादाचे लोकांवर होणारे परिणाम. आता इथं सब हेडिंग मी टाकलं नाहीये, मी सरळ बुलेट पॉइंट वर गेलोय. म्हणजे काय, तुम्ही याला स्किप केलेलं आहे. ठीक आहे, आता नक्षलवादाचे लोकांवर होणारे परिणाम काय? तर जीवितहानी पहिलं, हे तुम्हाला माहिती आहे. आता याच्यामध्ये मी मोठे मोठे लिहिले, एवढं तुम्हाला मोठं लिहायची आवश्यकता नाहीये. एका वाक्यात एखाद उदाहरण तुम्ही लिहू शकता की हिंसक हल्ल्यामुळे हजारो नागरिक, सुरक्षा कर्मचारी आणि बंडखोरांचा मृत्यू झाला आहे. बंडखोर म्हणजे नक्षलवाद्यांचा. उदाहरणार्थ दंतेवाडा बॉम्बस्फोट 2023 चा किंवा बिजापूर मधील हल्ले. ठीक आहे, छत्तीसगड मधलं. तर जीवितहानी एक प्रमुख मुद्दा आहे किंवा याला देखील नक्षलवाद्यांच्या लोकांवर होणारे परिणाम याला देखील तुम्ही कसं लिहू शकता? आता मी इथं सेंटेन्स वापरलंय, याला देखील तुम्ही या फॉर्मॅटमध्ये आणू शकता. मधात लिहायचं नक्षलवादामुळे लोकांवर होणारे परिणाम आणि पहिले लिहा जीवितहानी, दुसरं लिहा, म्हणजे एलॅबोरेट करायची आवश्यकता नाही. यानेच तुमची शब्दाची बचत होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जास्तीत जास्त तुमचे पॉइंट्स त्याच्यामध्ये येणार आहे. हे लक्षात ठेवा. उत्तर लिहिताना तुमचा फोकस हा जास्तीत जास्त मुद्दे आले, कमीत कमी म्हणजे 150 शब्दांचा प्रश्न असू द्या किंवा 250 शब्दांचा प्रश्न असू द्या, पण जास्तीत जास्त मुद्दे जर तुम्ही सांगितले तेवढ्या कमी शब्दात, तर तुमच्या उत्तराला अजून वजन मिळते. आणि ते कशा माध्यमातून पॉसिबल आहे? तर या फ्लो चार्टच्या माध्यमातून पॉसिबल आहे, हे लक्षात ठेवा. आता हेच मुद्दे जर मी एकेका लाईन मध्ये लिहिते, एकेका पॉइंटचा इथे 2-2 लाईनीमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन करावं लागलं असतं. पण आता काय, तर अख्खा एक टॉपिक कारणे मी तुम्हाला मोजक्या शब्दात तिथं दाखवलेले आहे. तेच तुम्ही काय करू शकता,
इथे देखील तसं करू शकता. आता मी तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी तुम्हाला अशा पद्धतीनं इथं आणलेलं आहे. तुमचं होमवर्क आहे की हा प्रश्न आजचं लेक्चर झाल्यानंतर तुम्ही हाच प्रश्न फ्लोचार्टच्या माध्यमातून मला लिहून पाठवा, मी चेक करून तुम्हाला देतो. ठीक आहे. दुसरं काय लोकांवर होणारे परिणाम आहे, ते एक तर जीवितहानी झालं, दुसरं विस्थापन आणि स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होतं, की हिंसाचार आणि लष्करी कारवाईच्या भीतीमुळे मोठ्या प्रमाणावर विस्थापन होते. म्हणजे आदिवासी लोकांना किंवा ज्या भागात हिंसाचार होत आहे त्या भागातील लोकांना स्वतःचे घरदार सोडावं लागतं, स्वतःची शेती सोडावी लागते, स्वतःचं आर्थिक उत्पन्नाचं जे साधन आहे ते सोडून त्यांना दुसऱ्या ठिकाणी विस्थापित व्हावं लागतं, ज्यामुळे उपजीविका गमावली जाते आणि सांस्कृतिक विघटन होते. जसं मी तुम्हाला सांगितलं की आदिवासी लोक जे आहे हे जल, जंगल, जमीन या तिघांशी जोडलेले आहेत. त्यांची जी कल्चर आहे, त्यांचं जे संस्कृती आहे ती देखील त्या तिघांची जोडलेली आहे. त्यांचं जे उत्पन्नाचं साधन आहे ते देखील त्यांच्याशी जोडलेलं आहे. कारण मुख्यत्वे आदिवासी काय उत्पन्नाचं साधन कुठून आणतात, तर जंगलातून जे काही गोष्टी त्यांना मिळतात, फळं वगैरे, भाज्या वगैरे, त्या मार्केटमध्ये विकून पैसे कमवतात. पण जर जंगलच नाही राहिले तर यांचं जे उपजीविकेचं साधन आहे तेच त्यांच्यापासून काय होतं, हिरावलं जातं आणि त्यांच्याकडे काही अशा विशेष जे म्हणतो कौशल्य आहे ते देखील त्यांना राहत नाही आणि शेवटी उपाशी राहण्याची पाळी त्यांच्यावर येते. ठीक आहे, कारण विस्थापित झालेले. त्यानंतर तिसरा प्रॉब्लेम काय, आता पायाभूत सुविधांचा नाश. ठीक आहे, सामान्य लोकांना पायाभूत सुविधा मिळत नाही. ठीक आहे, शाळा, रस्ते, दूरसंचार नेटवर्क नष्ट होतात किंवा त्यांच्यावर कब्जा केला जातो, ज्यामुळे शिक्षण, संपर्क आणि विकासामध्ये अडथळा निर्माण होतो. तुम्ही पुष्कळ वेळा ऐकलं असेल की नक्षलवाद्यांनी अमुक अमुक शाळा उडवली, अमुक अमुक रस्ता उडवला. म्हणजे जिथेही सरकार प्रयत्न करते तिथं नक्षलवादी काय करतात, तर त्या गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न तिथं करतात. त्यानंतर चौथं, आर्थिक मागासलेपण येतं. ठीक आहे, याचा देखील त्रास लोकांना होतो. वारंवार खंडणी वसुली, म्हणजे ज्या कंपन्या, जे कॉन्ट्रॅक्टर त्या भागामध्ये काम करतात त्यांच्याकडनं पैशाची वसुली केली जाते. स्थानिक व्यवसायांकडून कर गोळा करणे आणि प्रकल्पांना होणारा विलंब यामुळे गुंतवणूक आणि विकासाला खीळ बसते. ठीक आहे, म्हणजे विकास जो व्हायला पाहिजे त्यासाठी कंपन्या यायला पाहिजे, त्यासाठी इन्व्हेस्टमेंट यायला पाहिजे, तर ती इन्व्हेस्टमेंट त्या कंपन्या त्या भागामध्ये जात नाही, कारण त्यांना माहित असतो की तिथे नक्षलवादी आहेत आणि ते आपल्या प्रकल्पाला तिथे विरोध करतील आणि प्रकल्पाला विरोध न करायसाठी ते पैसे मागतील. मग अगेन त्याला विलंब होत राहील. त्यामुळे कोणतीच कंपनी तिथे त्या भागामध्ये जात नाही. त्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न या भागामध्ये तिथं तयार होताना दिसतो. त्यानंतर मानसिक आघात कसा, सतत भीतीचं वातावरण असतं. तर समुदाय भीती, अविश्वास, हिंसाचार आणि आघाताच्या वातावरणात जगतो आणि मुलांना नियमितपणे असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. यामध्ये मुख्यत्वे महिला ज्या असतात, या महिलांना तर सतत भीती असते. महिलांना अतिरेकी आणि सुरक्षा मोहिमांदरम्यान अशा दोन्ही बाजूंनी धोक्याचा सामना करावा लागतो. म्हणजे महिलांवर लैंगिक अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. विद्यार्थी मित्रांनो, महिला कधी कधी नक्षलवादी फोर्सेसला सुद्धा जॉईन करतात, तर त्यांच्या आतमध्ये देखील लैंगिक अत्याचाराचे विविध प्रकरणं तिथं समोर आलेली आहे. तर यामध्ये हा मानसिक आघात तिथं प्रामुख्याने लहान मुलं आणि महिलांवर जास्त प्रमाणावर होताना दिसतो. त्यानंतर समांतर न्याय व्यवस्था. ठीक आहे, तर समांतर न्याय व्यवस्था म्हणजे काय, तर नक्षलवादाची स्वतःची एक न्याय प्रणाली असते, ज्याला म्हणतात जनन्यायालय. ठीक आहे, जनन्यायालयांद्वारे चालवली जाणारी समांतर न्याय प्रणाली कायद्याच्या राज्याला कमकुवत करते. जे जिथे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन किंवा रूल ऑफ लॉ असला पाहिजे, तिथं काय होते, रूल ऑफ नक्षलवादी. म्हणजे नक्षलवादी काय करतात, स्वतःचे एक जनन्यायालय चालवतात आणि त्याच्या मार्फत निर्णय देतात. ठीक आहे, जनसुनावणी केली जाते. त्यामध्ये काय, त्याच्यामध्ये देखील म्हणजे पुरावे वगैरे न पाहता नक्षलवादी स्वतःला जे वाटतं त्या अनुषंगानं स्वतःच्या हेतू साधण्यासाठी निर्णय देतात आणि त्या अनुषंगाने कारवाई करतात. मग त्यामुळे देखील काय, सामान्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण तिथं निर्माण होते. तर आणि शेवटलं म्हणजे कल्याणकारी योजना या लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर कल्याणकारी योजनेतील अडथळे, प्रशासकीय पोहोच नसल्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणाली, म्हणजे त्याला पीडीएस सिस्टीम म्हणतात, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, त्यामध्ये स्वस्त धान्य दुकानच्या माध्यमातून जे अन्न पोहोचवलं जातं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आरोग्य सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, कारण पायाभूत सुविधाच नसतात. आणि मनरेगा सारख्या योजना, मनरेगाचं नाव आता जी रामजी केलंय, तर अशा ज्या योजना आहेत या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी या भागामध्ये होत नाही. म्हणजे मुख्यत्वे यांना जो एक साधन बनायला पाहिजे आदिवासी लोकांना उत्पन्नाचं, ते साधन देखील या अशा योजनेच्या माध्यमातून यांच्यापर्यंत पोहोचू दिलं जात नाही. तर इतके हे प्रमुख परिणाम कोणावर होतात, नक्षलवाद्यांचे लोकांवर होणारे हे प्रमुख परिणाम आहे विद्यार्थी मित्रांनो. आता हे तुम्ही, जसं मी तुम्हाला म्हटलं, फ्लोचार्ट काढा, एक एक पॉईंट, म्हणजे जे मी हायलाइट केलंय तेवढं जरी तुम्ही लिहिलं त्यामध्ये, तरीही तुमचं उत्तर तिथं योग्य पद्धतीनं तिथं उत्तर होईल आणि शब्दांची देखील बचत
होईल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता दुसरा पार्ट कोणता आहे प्रश्नाचा? पहिले तुम्हाला विचारलंय की नक्षलवादाचे लोकांवर परिणाम होणारे परिणाम काय ते आपण सांगितले. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे डाव्या विचारसरणीच्या उग्रवादी कारवाया संपुष्टात आणण्यासाठी सरकारने उचललेली पावले. आता अगेन इथे देखील मी पॉइंट फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहिलंय, पण इथं देखील तुम्ही काय काढू शकता? फ्लोचार्ट काढू शकता. म्हणजे कमी शब्दात तुम्ही अगेन ते. आता तुम्ही म्हणाल सर फ्लोचार्टच काढत गेलं तर मार्क मिळतात का? अरे मिळतात. तुम्हाला आणि इतरांपेक्षा चांगले मार्क मिळणार याची गॅरंटी मी देतो. म्हणून आता बघा, आता डाव्या विचारसरणीचा उग्रवादी कारवाया संपुष्टात आणण्यासाठी सरकारने कोणते पावले उचलली आहे? तर पहिलं तर आहे राष्ट्रीय धोरण आणि कृती योजना. 2015 साली सरकारनं राष्ट्रीय धोरण आणि कृती योजना लॉन्च केली होती. सुरक्षा विषयक हस्तक्षेप, विकास उपक्रम आणि स्थानिक समुदायांचे हक्क सुनिश्चित करणे याचा समावेश असलेली ही बहुआयामी रणनीती आहे. मल्टी डायमेन्शनल एक अप्रोच आहे सरकारचा, की ज्या अंतर्गत सुरक्षा विषयक कारवाया देखील असतील, विकास उपक्रम देखील होतील आणि स्थानिक समुदायांचा जे हक्क आहे त्यांना देखील ते देण्याचा प्रयत्न केला जाईल. अशा पद्धतीनं सरकारचं राष्ट्रीय धोरण आणि कृती योजना 2015 मध्ये भारत सरकारने तिथं आखलेली होती आणि त्या अनुषंगानंच आता कारवाई होताना दिसत आहे. त्यानंतर समाधान रणनीती, मी तुम्हाला सांगितलं समाधान योजना सरकारनं आणली होती. तर समाधान योजना तुम्हाला हे सगळं लिहायची आवश्यकता नाहीये, मी तुमच्या फक्त माहितीसाठी आणलेलं आहे. यामध्ये स्मार्ट नेतृत्व, आक्रमक रणनीती, प्रेरणा आणि प्रशिक्षण, कृतीयोग्य गुप्त माहिती, डॅशबोर्ड आधारित प्रमुख परिणाम क्षेत्र, तंत्रज्ञानाचा उपयोग, प्रत्येक क्षेत्रासाठी कृती योजना आणि निधी मिळवण्यावर निर्बंध यांचा समावेश आहे. कोणाला निधी मिळवण्यावर निर्बंध? नक्षलवाद्यांना निधी मिळवण्यावर निर्बंध आणण्यासाठी ही समाधान रणनीतीमध्ये तिथं सरकारनं आखलेली योजना आहे. ही नक्षल भागात विशेष करून तिथं लागू केली जाते. त्यानंतर सरकार काय करत आहे? सुरक्षा उपाययोजना. तर सुरक्षा उपाययोजनामध्ये मी तुम्हाला सांगितलं सीआरपीएफ, ठीक आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. तर ही मुख्य जी पोलीस यंत्रणा आहे तिथं तैनात असते. त्याला केंद्रीय सशस्त्र पोलीस दल हे सतत तैनात असतं आणि हे मुख्य तिथं दल आहे जे नक्षल विरोधी अभियानात तिथं सामील होतं. यांच्यासोबत ग्रेहाउंड पोलीस फोर्स किंवा C60 बटालियन, ठीक आहे. तर या ज्या स्पेशल फोर्सेस आपण ऐकतो किंवा स्पेशल विंग जे ऐकतो हे यांच्यासोबतच काम करतात. राज्य पोलिसांचे आधुनिकीकरण, तटबंदी असलेल्या पोलीस ठाण्यांचे बांधकाम, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण, दहशतवाद विरोधी प्रशिक्षण शाळा आणि जलद कारवाईसाठी हेलिकॉप्टर. तर एवढ्या सगळ्या बाबी सुरक्षा योजनेअंतर्गत तिथं केंद्र सरकार आणि राज्य शासन एकत्रितरित्या तिथं काम करते आणि नक्षलवादाचा बिमोड करायसाठी त्यांचे विविध ऑपरेशन्स एकत्रितपणे तिथं केल्या जातात. जसं मी तुम्हाला सांगितलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट असू द्या, ऑपरेशन कागर असू द्या, याचा देखील उल्लेख तुम्ही इथं थोडक्यात करू शकता. पण हा एवढे मोठे स्टेटमेंट नाही लिहायचे कारण 150 शब्द आहे. तर तुम्ही मोजक्या शब्दात जरी लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर आकांक्षित जिल्हे योजना, एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम जो आहे, मी तुम्हाला सांगितलं की 112 जिल्ह्यांना जे अविकसित जिल्हे आहेत त्यांच्यासाठी योजना आणल्या गेली होती कारण त्यांच्यामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती व्हावी त्या दृष्टिकोनातून. तर त्या 112 पैकी 35 जिल्हे जे होते ते नक्षल अफेक्टेड होते. तर ते गृह मंत्रालयाअंतर्गत ती योजना आता चालवली जाते. गृह मंत्रालयाला 35 नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधील आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या देखरेखीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ज्याला इंग्रजीमध्ये एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम असं म्हटलं जातं. 5वं जी योजना आहे सरकारची ती आहे कौशल्य विकास आणि शिक्षण. तर भारत सरकारनं जवळपास 48 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ITI ज्याला म्हणतो, त्या 61 कौशल्य विकास केंद्रे व जवळपास 178 एकलव्य मॉडेल निवासी शाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. म्हणजे काय? तर ज्या आदिवासी विद्यार्थी आहेत त्या आदिवासी विद्यार्थ्यांना देखील योग्य प्रकारे शिक्षण मिळावं, त्यांना देखील IIT, नीट अशा नामांकित संस्थेमध्ये भरती होण्याची संधी मिळावी, त्यासाठी जे काही कोचिंग असतं, शाळेचा खर्च असतो, तो पूर्ण केंद्र सरकार उचलते आणि ह्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेअंतर्गत त्यांना कोचिंग दिली जाते. त्या अंतर्गत ITI ची निर्मिती म्हणा किंवा कौशल्य विकास केंद्रे जी आहे यांची देखील निर्मिती तिथं करण्यात येत आहे, की जेणेकरून आदिवासी भागातील जे युवक आहे ते मागे राहता कामा नये. त्यानंतर विविध विकास योजना ज्या आहेत त्या देखील राबवल्या जातात. रस्ते जाळे, दूरसंचार, कौशल्य विकास आणि आर्थिक समावेशकता यांच्या विस्तारावर विशेष लक्ष केंद्रित, मूलभूत सुविधा आणि आर्थिक संधी सुधारण्यासाठी प्रमुख योजनांमध्ये नक्षलग्रस्त जिल्ह्यानुसार बदल करण्यात आलेले आहे आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष निधी देखील दिला जातो. जवळपास काही योजनेसाठी 10 कोटी दिला जातो, काही योजनेसाठी 30 कोटी पर्यंतचा तिचा निधी नक्षल अफेक्टेड भागांना किंवा जिल्ह्यांना दिला जातो. त्यानंतर क्षमता बांधणी, कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणतात, उपकरणे, पायाभूत सुविधा आणि पोलीस प्रशिक्षणासाठी सुरक्षा संबंधित खर्च, विशेष पायाभूत सुविधा योजना आणि विशेष केंद्रीय सहाय्याद्वारे निधी पुरविला जातो. ठीक आहे. आणि सामुदायिक संपर्क म्हणजे लोकांसोबत जे आहे
आदिवासी लोक जे आहे यांच्यासोबत संपर्क वाढवण्यावर तिथं प्रोत्साहन दिलं जातं. त्यासाठी नागरी कृती कार्यक्रम, आदिवासींसाठी सुधारित हक्क आणि अधिकार आणि असुरक्षित गटांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न. आता तुम्ही म्हणाल की सर एवढं सगळं लिहित बसलो तर आमचे तर 7 काय आम्ही अर्ध्या तासात नाही लिहू शकत. पण असं नाही विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला हे पॉइंट सांगतोय. तुम्हाला याचे फ्लो चार्ट मध्ये जर उत्तर लिहिलं तरी तुम्ही मोजक्या शब्दात इथं उत्तर लिहू शकता. पण हे पैलू आहेत विविध. ठीक आहे. हे विविध पैलू तुमच्या डोक्यामध्ये असले पाहिजे. यातले तुम्ही मोजके 4-5 जरी पैलू लिहिले तरी मोर दॅन सफिशियंट आहेत. ज्या पहिल्याच्या 4 योजना आहेत त्या जरी लिहून आले तरी तुम्हाला योग्य मार्क तिथं मिळतील. आता त्याच्यानंतर काय 8वा पॉइंट अजून कोणता आहे? तर हिंसाचार आणि प्रभावित क्षेत्रात घट. जसं मी तुम्हाला सांगितलं की 2010 पासून जर तुम्ही बघितलं तर हिंसाचारात जवळपास 80% घट झालेली आहे आणि 2010 मध्ये ठीक आहे प्रभावित जिल्ह्यांची जी संख्या होती ती 126 होती. ती आता किती राहिलेली आहे? 38. हे 126 नाही, हे जवळपास 250 पेक्षा जास्त होते. हे 126 2018 ची आकडेवारी आहे. पण 2010 मध्ये जवळपास 250 पेक्षा जास्त जिल्हे नक्षल प्रभावित होते आणि आता ते किती उरले? फक्त 38 उरले आहेत. म्हणजे हे कमी झालेले आहेत. हे तुम्ही सांगू शकता. आणि एक नवीन योजना आता भारत सरकारनं 2024 मध्ये झारखंड पासून लॉन्च केली. ती आहे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान. आता हे धरती आबा जे आहे ना, हे बिरसा मुंडा यांना म्हटलं जातं. ठीक आहे. तर त्यांच्या नावावरून ही योजनेचं नाव देण्यात आलंय धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान. सरकारी योजनांचे नावं तुम्हाला विशेष करून माहित पाहिजे आणि अशा प्रश्नामध्ये तर ते तुम्हाला लिहायचेच आहे. बाकी तुम्ही लिहिले नाही तरी चालतं. पण सरकारी योजना ज्या राबवल्या जात आहेत त्यांचे नावं तुम्हाला माहित असले पाहिजे. कारण ही धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जे आहे हे विशेष करून अशा ग्रामीण भागांसाठी सरकारनं आणलेली आहे जिथं आदिवासी लोकांचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे आदिवासी भागामध्ये तिथं ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी ही योजना सरकारनं तिथं आणली आहे. आणि या योजनेअंतर्गत देखील सरकार प्रयत्न करत आहे की आदिवासी समाजाला किंवा आदिवासी लोक मुख्य प्रवाहात कशा पद्धतीनं सामील होऊ शकतात त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तर हे झालं दुसरा पार्ट. ठीक आहे. आता एवढे 8-9 पॉईंट नाही लिहायचे, मोजके 4 पॉईंट ए चे म्हणजे पहिल्या प्रश्नाचे 4 पॉईंट दुसऱ्या प्रश्नाचे एवढे जरी लिहिले तरी चालतं किंवा फ्लोचार्ट काढला तर ते उत्तम. ठीक आहे. त्यानंतर आता हे झालं. पण आता वे फॉरवर्ड. आता हे विचारलं नाही सर, पण हे तुम्ही ऍड काय केलं? ठीक आहे. तुम्हाला जर 150 शब्दांचा प्रश्न विचारलाय तुम्ही वे फॉरवर्ड नाही लिहिलं तरी चालतं. पण हाच प्रश्न जर 250 शब्दांचा असता तुम्ही जेवढं तुम्हाला सांगितलंय अख्खं तुम्हाला लिहावं लागतं. हे लक्षात ठेवा. 250 शब्दांसाठी जर हा सेम प्रश्न असता त्याच्यामध्ये पुढील वाटचाल काय असली पाहिजे सरकारची हे तुम्हाला लिहावंच लागलं असतं. भले ते विचारलं गेलं असो वा नसो. पण आता जर 150 शब्दांमध्ये आहे तर तुम्ही 1-2 पॉईंट लिहू शकता की सरकारनं असं केलं पाहिजे. आता सरकारनं काय केलं पाहिजे तर तुम्हाला माहिती आहे आत्मसमर्पणाचं मोठं प्रमाण होत आहे. म्हणजे जवळपास 8,000 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी आतापर्यंत आत्मसमर्पण केलेलं आहे. तर त्यांची पॉलिसी प्रॉपर असली पाहिजे. त्याच्यामध्ये महिला ज्या नक्षलवादी आहेत त्यांच्यासाठी विशेष सवलत असली पाहिजे. त्यांना देखील उपजीविकेचं साधन तिथं मिळालं पाहिजे. तर ते एक सरकारनं केलं पाहिजे. आणि दुसरं सरकारनं वे फॉरवर्ड काय केलं पाहिजे की सुरक्षा यंत्रणांचे जे ऑपरेशन्स आहेत ते त्यांनी योग्य पद्धतीनं राबवायला पाहिजे की जेणेकरून जीवितहानी होता कामा नये. जीवितहानी दोघांकडून नाही. म्हणजे सामान्य नागरिक जे आहे त्यांचा सुद्धा जीव गेला नाही पाहिजे आणि जे आपले सैन्य दलातील अधिकारी आहे किंवा आपले शिपाई आहे यांचा देखील जीव तिथं जाता कामा नाही. तर आता याच्यामध्ये बघा पुढील वाटचालीमध्ये आदिवासी हक्क आणि जमिनीचा न्याय. तर याच्यामध्ये जो वन हक्क कायदा आहे तो वन हक्क कायद्याची प्रॉपर पद्धतीनं अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही. ती व्हायला पाहिजे. तो वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीला गती द्या आणि नक्षलवादाला मिळणारा तळागाळातील पाठिंबा कमकुवत करण्यासाठी जमिनीचे सुरक्षित हक्क सुनिश्चित करा. म्हणजे कसंही करून नक्षलवादाला जो तळागाळातील पाठिंबा अजूनही काही भागातनं मिळतोय तो सरकारला कमी करायचा आहे. त्यासाठी सरकारनं जे आदिवासी लोक आहे यांचे अधिकार त्यांना देणं फार आवश्यक आहे. दुसरं सुरक्षा विकास समन्वय कक्ष. म्हणजे सरकारनं नक्षलवाद्यांना जर सरकारला हरवायचं असेल तर एकीकडून आपण आपले सुरक्षा दलांचे आपले ऑपरेशन चालूच असले पाहिजे. पण सोबत आपला विकास समन्वय म्हणजे आपलं डेव्हलपमेंटल काम ज्या भागामध्ये मूलभूत सुविधा नाही त्या भागामध्ये मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी देखील सरकारनं तिथं सतत प्रयत्न करायला पाहिजे. बंडखोरी विरोधी उपायांना सर्वसमावेशक कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीशी सुसंगत करण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय युनिटची स्थापन करणे. त्यानंतर नैतिक तंत्रज्ञानाचा वापर. म्हणजे आता जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे त्यामध्ये ड्रोनच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण काय करू शकतो नक्षलवाद्यांवर पाळ ठेवू शकतो आणि त्यांच्या ज्या हालचाली आहे त्या हालचालीवर नजर ठेवून त्यांना
तिथं नेस्तनाबूत करू शकतो. मजबूत डेटा संरक्षण आणि मानवाधिकार सुरक्षेसह ड्रोन पाळत ठेवणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देखरेखीचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर विकेंद्रित तक्रार निवारण मंच. ठीक आहे. आता डिसेंट्रलाइज पॉलिसी ज्याला म्हणतात, स्थानिक वाद निवारणासाठी आणि राज्य संस्थांसोबत विश्वास निर्माण करण्यासाठी ग्रामसभा आणि आदिवासी मंचांना बळकटी देणे, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची बळकटी करणे. हे काळाची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण जेव्हा या नक्षल भागातील लोकांना ज्या गावातनं हे लोक आहेत त्या गावातल्या लोकांना जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था प्रॉपर पद्धतीनं ऑपरेट होतील, तेव्हा त्यांना वाटेल की आम्हाला खऱ्या पद्धतीनं भारतीय लोकशाहीची मूल्य जी आहे ती आमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि त्याच्या मार्फत आमच्या ज्या तक्रारी आहे त्या तक्रारींचं निवारण सरकार तिथं करायला तयार आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये एक विश्वासाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. त्यानंतर अभ्यासक्रमावर आधारित कट्टरवादाचा प्रतिकार, म्हणजे जो नक्षलवाद्यांची जी विचारसरणी आहे, ठीक आहे, की हिंसात्मक कारवाईच्या माध्यमातूनच बदल घडवून आणणं, तर ही जी विचारसरणी आहे ही सामान्य आदिवासी जे विद्यार्थी आहेत त्यांच्या डोक्यातून हद्दपार करणे. म्हणजे आपल्याला जी शिक्षण व्यवस्था आहे किंवा ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या माध्यमातून काय करायचं आहे, त्यांच्या अभ्यासक्रमातून नागरिक नीतिमत्ता, संवैधानिक मूल्ये आणि शांतता शिक्षणाचा समावेश करणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मसमर्पण धोरणामध्ये धारणा करणे. तर हे काही वे फॉरवर्ड आहे, पण हे कधी लिहायचे एवढे सारे, जेव्हा तुम्हाला 250 शब्दांसाठी हा सेम प्रश्न विचारलाय तेव्हा. पण जर 150 शब्दांसाठी विचारला तर 1-2 पॉईंट लिहून तिथं सोडून द्यायचं. महत्वाचे पॉईंट लिहायचे की ज्यामध्ये आदिवासींचा एक पक्ष मांडायचा आणि एक सरकारचा किंवा एक ज्या सिक्युरिटी फोर्सेस आहे, सुरक्षा दल आहे, त्यांचा एक पक्ष मांडायचा. असे 2 जर पॉईंट लिहिले तरी पुरे. त्यानंतर निष्कर्ष सर्वात महत्वाचा. आता हा निष्कर्ष मी घेतलाय विद्यार्थी मित्रांनो, हा सरकारच्या वेबसाईटवरून घेतलाय. PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या याच्यावरून सरकारनंच कन्क्लुजन तिथं सांगितलेलं आहे. आता निष्कर्ष बघा, एवढा मोठा लिहायचा आहे काय तर नाही, परत उत्तर, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे 20 ते 25 शब्दात लिहायचा आहे. तर तुमचा जो निष्कर्ष आहे तो एकदा बघा. सुरक्षा उपाय, विकास उपक्रम आणि हक्कांवर आधारित सक्षमीकरण यांचा समावेश असलेल्या भारताच्या बहुआयामी दृष्टिकोनामुळे डाव्या विचारसरणीचा उग्रवादी चळवळीला प्रादेशिक आणि कार्यात्मक अशा दोनही पातळ्यांवर लक्षणीयरित्या कमकुवत करण्यात आले आहे. ठीक आहे. बस तुम्ही जर एवढा जरी 3 ते 4 लाईन मधला तुमचं जर कन्क्लुजन लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. याच्यामध्ये सगळे मुद्दे कव्हर करण्यात आलेले आहेत की सुरक्षा उपाय, विकास उपक्रम आणि हक्कांवर आधारित सक्षमीकरण यांचा समावेश असलेल्या भारताच्या बहुआयामी दृष्टिकोनामुळे डाव्या विचारसरणीवर आधारित किंवा नक्षलवादाचा, या डाव्या विचारसरणीच्या उग्रवादी चळवळीला, एवढ्याला तुम्ही सरळ नक्षलवादी म्हणू शकता. ठीक आहे. तुम्हाला परत परत हे स्टेटमेंट लिहायची आवश्यकता नाहीये. तर सरळ सुरक्षा उपाय, विकास उपक्रम आणि हक्कांवर आधारित सक्षमीकरण यांचा समावेश असलेल्या भारताच्या बहुआयामी दृष्टिकोनामुळे नक्षलवादाला प्रादेशिक आणि कार्यात्मक अशा दोन्ही पातळीवर लक्षणीयरित्या कमकुवत करण्यात आले आहे. झालं कन्क्लुजन. त्याच्यानंतर जर पुढचं असेल, जर 250 मार्कांसाठी विचारलं तर सातत्यपूर्ण राजकीय इच्छाशक्ती, प्रशासकीय निर्धार आणि लोकांच्या सहभागामुळे उग्रवादी चळवळ मुक्त भारत हे ध्येय अधिकाधिक साध्य करण्यायोग्य वाटत आहे किंवा आपण जवळ पोहोचलो आहे. म्हणजे अशा प्रकारचं तुमचं कन्क्लुजन असलं पाहिजे. किंवा तुम्ही आकडेवारी सांगू शकता. ठीक आहे. तुम्ही आकडेवारी सांगू शकता की भारत सरकारच्या अथक प्रयत्नांनी, ठीक आहे, किंवा सुरक्षा दलांच्या अथक प्रयत्नांनी जे नक्षलग्रस्त अफेक्टेड जिल्ह्यांची संख्या आहे ती एकेकाळी 250च्या घरात होती, ती आता 2024 मध्ये 38 झालेली आहे. आणि सरकार याच्यासोबतच विकासात्मक जे विविध कार्यक्रम आहेत ते राबवत आहे आणि त्या माध्यमातून सरकार नक्षलवादाचा बिमोड करत आहे. बस झालं. म्हणजे सोप्यातल्या सोप्या भाषेत बघा, मी वेळेवर बनवलं. मी काही हे इथलं तुम्हाला सांगितलेलं नाहीये, सरळ मी तिथं लिहून, म्हणजे आपल्याला काय वाटतं, आपल्याला कन्क्लुजन मध्ये काय असलं पाहिजे, तुम्ही उत्तराचा शेवट केला पाहिजे. तिथं कोणती नवीन गोष्ट टाकू नका की नाही सरकारने असंच केलं पाहिजे, नाही, काही आवश्यकता नाही. तुम्हाला उत्तर एंड करायचं म्हणजे तुम्हाला पूर्ण विराम द्यायचा की हा सरकार असं असं करताय बा, योग्य करताय, त्या पद्धतीनं आता ही आकडेवारी आहे, मग अशा पद्धतीनं काम करत राहिलं तर नक्षलवादाचा बिमोड ठरलेला. ठीक आहे. बस एवढं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर लिखाण करायचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, मी जेवढे पॉईंट तुम्हाला सांगितले तर हेच पॉईंट जर तुम्हाला 250 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला तर त्यामध्ये तुम्हाला कारणे देणं सुद्धा आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्हाला वे फॉरवर्ड म्हणजे पुढील वाटचाल काय कशी असली पाहिजे सरकारची, ती देखील तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. भलेही प्रश्नामध्ये विचारलं गेलं असो वा नसो. पण यामध्ये देखील 150 शब्दांचं जरी विचारलाय तर मी तुम्हाला सरळ सांगितलं की तुम्ही फ्लो चार्ट काढा. तुम्हाला जो पार्ट 1 होता की नक्षलवादाचे लोकांवर काय परिणाम होणार आहे, पॉईंट न लिहिता सरळ फ्लो चार्ट काढा.
पूर्ण मुद्दे सांगा. कारण कसं आहे ना, फ्लोचार्ट मध्ये जास्त मुद्दे कव्हर होतात. सेम दुसरा प्रश्न काय होता की सरकार काय करत आहे, तर सरकारचे कोणत्या पॉलिसीज आहेत, कोणत्या योजना सरकारनं आणल्या ते देखील सरळ फ्लोचार्टच्या माध्यमातून सांगा. म्हणजे तुमच्याकडे शब्दांची बचत होते. मग तुम्ही त्याच्यात वे फॉरवर्ड टाकू शकता. म्हणजे पुढील वाटचाल काय, तर 2 मुद्दे त्याच्यात टाका किंवा त्याचंही फ्लोचार्ट बनवा. म्हणजे बघा अख्खा प्रश्न तुमचा फ्लोचार्टवर सॉल्व्ह होतो. हे लक्षात ठेवा. कारण अशाच पद्धतीने शब्दांची बचत होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता तुमचं होमवर्क आहे. ठीक आहे. तुमचं होमवर्क काय आहे की तुम्हाला हाच प्रश्न फ्लोचार्टच्या फॉर्मॅटमध्ये लिहून मला पाठवायचा आहे आणि मी चेक करून तुम्हाला लगेच तिथं पाठवून देईल. माझा जो ऑफिशियल नंबर आहे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. 8806 24205. ठीक आहे. याच्यावर फ्लोचार्टच्या माध्यमातून तुम्ही मला हा प्रश्न पाठवा. तर आजच्या लेक्चरमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचाच नंतरचा एक टॉपिक दहशतवादावर आपण प्रश्न बघू. 1-2 प्रश्न बघून त्यानंतर मी तुम्हाला होमवर्क देईल प्रश्न लिहायचे. मग तुम्ही मला उत्तर लिहून तसं पाठवू शकता. आय होप कोणाला डाऊट नसेल. डाऊट असेल तर तुम्ही अगेन चॅट सेक्शनमध्ये टाकू शकता किंवा तुम्ही या नंबरवर मला प्रश्न विचारू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.